येस. हा. देवारे सरांना नमस्कार. गीता मॅडमना नमस्कार. कुबल मॅडमना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सरांकडून उपग्रह म्हणजे छायाग्रह गणितीय बिंदू याविषयी जाणून घेणार आहोत. प्रत्येक कुंडलीचं असं खास वैशिष्ट्य असतंच. पायाभूत घटक अनेक कुंडल्यांमध्ये सारखे असू शकतात, पण तरी सुद्धा फलितामध्ये फरक पडतो. तर अशा वेळेस जसे आपले प्राथमिक 9 ग्रह आहेत त्यांच्याशी हे उपग्रह जोडले गेलेले आहेत व त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. सर स्थानाला कोणता नमस्कार. उपग्रह आहे तसेच ग्रहांना कोणता उपग्रह आहे यावरून त्याचा परिणामांचा विचार केला जातोच. या उपग्रहांचा प्रतिकूल अनुकूल असा प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो. तर याविषयीचे विवेचन आपण सरांकडून जाणून घेऊया. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. नमस्कार, धन्यवाद मॅडम. तुमचं स्वागत आहे. इत्यादी सर्व लोकांचं स्वागत आहे. त्यामध्ये कुबल मॅडम आहेत, साळगावकर मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, सर्व कुलकर्णी आहेत आणि देशमुख मॅडम आहेत. इत्यादी सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण नवीन कुंडली घेतलेली आहे. तर नवीन कुंडली एका व्यक्तीची आहे. तर जसं आता ही कुंडली घेण्यामागचं मुख्य कारण म्हणजे काय, तर आपल्याला नेहमी वाटतं की काही जे छायाग्रह आहेत ते आल्यानंतर जातकाच्या जीवनाचा तिथे प्रगती होतच नाही असं नाही. प्रगती ही होते, पण थोडा काळ जो असतो तो जातकाच्या जीवनामध्ये तिथे काही वेळेला त्रासदायक असतो किंवा तिथे हानी पोहोचते. अशा तऱ्हेचा विचार जो आहे तो त्या ठिकाणी छायाग्रहामध्ये केलेला आहे. आत्ताची जी कुंडली आहे ती व्हेरी प्रॅक्टिकल आहे. आणि कुंडली लावल्यानंतर मी तुम्हाला विश्लेषण देतो. त्याच्यानंतर छायाग्रहाची आपण मांडणी करूया. तर मॅडम, तारीख लावू नका होत असता. हा. तुम्ही फक्त डायरेक्ट. कुंडली लावा. हो, हा चालेल. हा, तारीख नका लावू. सगळ्यांना नमस्कार. बरं, आता ही कुंडली वृश्चिक लग्नाची कुंडली आहे. हम्म, कळलं का? हम्म. वृश्चिक लग्न आहे. धनस्थानामध्ये केतू आहे, लाभस्थानामध्ये चंद्र आहे, चतुर्थात शनी आहे, सप्तमात शुक्र आहे, मंगळ पंचम स्थानामध्ये आहे आणि खाली जो ग्रह आहे मेषेला, तुम्हाला वाटतं हा. गुरु बुध आणि रवी आहे का मॅडम? हो हो, बुध गुरु रवी, बुध बरोबर आहे. गुरु रवी आहे, हा. येस. अशी ही कुंडली आहे. राहू अष्टमात आहे. हा. सप्तम शुक्र. आता ह्या कुंडलीची थोडीशी मी भूमिका सांगतो. आमचा मित्र आहे, तर त्या ह्याच्यामध्ये व्यक्ती वृश्चिक लग्नाची आहे, लग्नेश पंचमात आहे. या व्यक्तीच्या जीवनामध्ये दादर या ठिकाणी वास्तव्य करणारी व्यक्ती अतिशय सामान्य कुटुंबात जन्माला आली. दादरला फेरीवाल्याचं काम करून तिथे आमच्या इकडे दादरला शारदाश्रम म्हणून आहे, त्याच्या इथे म्युन्सिपालिटीची एक शाळा आहे, तिकडे शिक्षण घेतलं प्राथमिक. अतिशय अल्प शिक्षण झालं आणि नंतर चुकीची माणसं भेटली आणि नंतर दादरमधून तडीपार होऊन डोंबिवलीत गेले. डोंबिवलीमध्ये सुद्धा वडापाव विकण्याचं काम केलं. अतिशय हालाकीचे दिवस काढले. त्याच्यानंतर ते ठाण्याला आले आणि ठाण्याला आल्यानंतर हा 1964 सालचा जन्म आहे. हम्म. ठाण्याला आल्यानंतर तिथे गुरु महागुरु सगळे भेटले, एकत्र येतात आणि कार्य सुरू केलं. ठाण्यामध्ये सतत 4 वेळा नगरसेवक, 4 वेळा आमदार आणि आता कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आणि कॅबिनेट मंत्री इथपर्यंत ह्या व्यक्तीचा प्रवास झालेला आहे. तर तुमच्या समोर कुंडली आहे, पुन्हा एकदा सांगतो. वृश्चिक लग्न आहे, धनस्थानामध्ये केतू आहे, चतुर्थात शनी आहे, मंगळ पंचमात आहे, मंगळाच्या समोर चंद्र आहे, षष्ठ स्थानामध्ये रवी गुरु आणि बुध या 3 ग्रहांची युती आहे. शुक्र हा सप्तमात आहे आणि अष्टमात राहू आहे. आता अशी स्थिती असल्यानंतर तरी सुद्धा जातकाने परिस्थितीवरती मात करून
सतत प्रयत्न करून बऱ्याच गोष्टी चुकीच्या करून साधारणतः आता 3,000 कोटी रुपयाची माया जमवलेली आहे. हॉटेल्स आहेत, कारखाना आहे, राज्य आहे. आता 4 वेळा आमदार बनणं म्हणजे काही मस्करी नाही आहे. कळलं? सामान्य कुटुंबात जन्माला येऊन अतिशय रस्त्यावरती फेरीवाला काम करून दादरमध्ये जिथे कबूतरखाना आहे तिथे अशा स्थितीतून जातकाची प्रगती कशी झाली हा एक त्यामागचं आपल्याला ही कुंडली काय सांगते. तर चतुर्थातला शनी लग्नावर पाहतोय, दशमावर पाहतोय आणि षष्ठावरती रवी, गुरु आणि बुध यांच्यावरती पण पाहतो. पण जोपर्यंत शनीचं जे राऊंड पूर्ण होत नाही तोपर्यंत कष्ट कष्ट कष्ट, तंटा तंटा, पोलीस आणि तिथे त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो कोर्ट कचेरी वगैरे सगळ्यावरती. तर वृश्चिक लग्नामध्ये अशी एक शक्ती आहे आणि तिचा स्वामी जो आहे तो त्रिकोण स्थानामध्ये आहे. लग्न ज्येष्ठा नक्षत्रातलं आहे, धनु नवमास आहे. धनस्थानामध्ये केतू अत्यंत गरिबी दिवस काढलेले आहेत. त्याच्यानंतर काळ बदलला आणि ह्या कुंडलीमध्ये जो सपोर्टिंग प्लॅनेट आहे, नेहमी मी तुम्हाला सांगतो की षष्ठावर शनीची दृष्टी असेल त्यावेळेला जातकाला सरकारी लाभ हे चांगलेच मिळतात. 4 वेळा आमदार झाल्यानंतर तिथं तुम्हाला कल्पना आहे की पेन्शन आहे आणि त्याची पण आवश्यकता नाही, प्रचंड संपत्ती आहे. आता अशा ह्या वेळेला जातक आता मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट दर्जाचा मंत्री आहे आणि चांगलं खातं मिळालेलं आहे. म्हणजे तिथे आपण जर बघितलं तर कुंडली सुरुवातीला कशी त्रासदायक ठरते. वृश्चिक लग्न धडाडीचं लग्न आहे, भांडण तंटा वगैरे वगैरे सगळं. आणि शुक्र सप्तमेश सप्तमात आहे. विवाह झाल्यानंतर जातकाच्या जीवनामध्ये कायापालट आला आणि अशा वेळेला जे सगळे ग्रह आहेत त्यांनी स्वतःच्या राशीत आहे. केतू उच्चीच आहे, राहू उच्चीच आहे, चंद्र बुधाच्या राशीत आहे म्हणून व्यावसायिक आहेत, उत्तम व्यवसाय आहेत. मेषेचा रवी आहे म्हणजे उच्चीचा आहे. गुरु रवीचा योग आहे, युती आहे. बुध आदित्य योग सुद्धा आहे. राशी स्वामी गुरुयुक्त आणि राशी स्वामी बुध रवियुक्त असे 2 प्रकार त्याच्यामध्ये आपल्याला विचार करायचे आहेत. शनीची दृष्टी ही निश्चितच रविवरती सुरुवातीच्या जीवनामध्ये अत्यंत कष्ट जीवन वगैरे सगळं काढलेलं आहे. तसा हा या कुंडलीचा परिचय आहे. दशमेश भाग्या कष्टामध्ये उच्चीचा आहे आणि त्या ह्याच्यामध्ये 8-15 दिवसांनी घेतलास. हे हो, रिमूव्ह करून टाका नको. तारळेकर मॅडम. कोण आहे ना? सुनीता तारळेकर केलं वाटतं. केलं केलं म्यूट केलं. हा. तर त्या ठिकाणी शनीची दृष्टी जरी रवीवरती असली तरी सुद्धा रवी, गुरु आणि बुध यांचा योग आहे. आणि अशा वेळेला जातकाने एवढे कष्ट करून आज त्याचं जी चीज आहे ते मिळालेलं आहे. विवाह झाल्यानंतर भाग्याची दिशा बदललेली आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण सप्तमेश सप्तमात आहे आणि तो शुक्र आहे, स्थानबली आहे. रवी उच्चीचा आहे. षष्ठ स्थानात आपण जेव्हा सांगितलेलं आहे की षष्ठ स्थान हे कार्यकारी स्थान आहे, दशम स्थान हे कार्यकारी आहे. दशमाधिपती रवी हा उच्चीचा आहे. सोबत त्रिकोणाचा स्वामी गुरु हा पूर्णपणे षष्ठ स्थानामध्ये आहे. धने षष्ठात आहे. गुरुची दृष्टी दशमावर आहे. केतूमुळे कदाचित लहानपण जे आहे ते अतिशय कष्टमय झालेलं आहे. आणि साधारणतः जीवनाला जी सुरुवात झाली ती वयाच्या 18व्या वर्षी शाळा सोडल्यानंतर तिथे कार्याला सुरुवात झाली. आता अशी ही कुंडली आहे. म्हणून वृश्चिक लग्न किती ताकदवार आहे हे तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर आता मॅडम तिथे कुंडली लावतील तर ती कुंडली जी आहे तर ती पाहून घ्या. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला आपल्याला षोडश ह्याची कुंडली मॅडम लावा. लावते 1 मिनिट काय झालं. हा, हरकत नाही, आरामशीर, काही घाई नाहीये. नाही, आपल्याला हे लावायचंय ना. हा, बरोबर. छायाग्रह. होय होय, लावले नाही काय.
आता तिथे छायाग्रह मॅडम, हा अकॉर्डिंग टू कुंडली जी आहे, तर हा वृश्चिक लग्नाला गुलिक आणि मांदी आहे का? तीन आहेत सर. गुल्लीक पहिला म्हणजे आरंभी, मध्य बिंदू व्यतिपात आहे, आणि तिसरी मांदी पण आहे. ते सगळं वृश्चिक बरोबर. लग्नातच आहेत तिघही. यस. हम्म, आता ह्या सगळ्याचा भाग बघितल्यानंतर हम्म, हे जे सगळे ग्रह लग्नात आलेले आहेत छायाग्रह, हम्म, तर जातकाच्या जीवनामध्ये हे जर छायाग्रह तिथे नसते हम्म, आणि कुंडली मुळातच बलवान असती, तर छायाग्रहांनी केलेले अडथळे, निर्माण झालेले अडथळे हे जातकाला भोगावे लागले नसते. हा एक छायाग्रहांचा हम्म, हम्म, विचार आपण करणं आवश्यक आहे. हम्म, कळलं? हो. पहिला कुंडली व्यवस्थित समजून घ्या आणि त्याच्यानंतर मग पुढे आपण विचार विनिमय करू. म्हणजे हे तीन ग्रह लग्नामध्ये आहेत, वृश्चिक राशीत आहे. वृश्चिक रास ही गूढ शास्त्रातली रास आहे हम्म, आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी जातक आ, परमेश्वराचं जे काही भक्त आहे, अतिशय चांगला धार्मिक आहे आणि अजूनही गरिबी विसरलेले नाहीत, म्हणजे पाय जमिनीवरती आहेत. तर अशा तऱ्हेची ही कुंडली लग्नामध्ये आलेले मुली, मांदी आणि मॅडम कुठला ग्रह आहे? गुल्लीक, व्यतिपात आणि मांदी. हा हा. आता मांदी हा जो भाग आहे तिथपासून आपण सुरू करू. तर त्या ठिकाणी तिथे जातकाला जे काही व्यत्यय आहेत किंवा जीवन कष्टमय आहे, त्याच्यामुळे ते लग्नस्थान तिथे दूषित झालेलं होतं. आणि एक लक्षात ठेवा की जीवनाचा जो काही भोगाचा काळ आहे तो आपल्याला पूर्ण करावाच लागतो, त्याच्यामध्ये काही वाद नाही. त्यानंतर गुलिक आहे, गुलिक मांदी एकत्र आहेत आणि व्यतिपात पण आहे. हम्म, म्हणजे बऱ्याच गोष्टी गेलेल्या आहेत, बऱ्याच कारवाया झाल्या, बरेच पैसे गेले, बऱ्याच हिंसा झाल्या. अशा सगळ्या गोष्टीतून तिथून प्रवास करून नंतर जातकाने स्थिरता आणली. तरी सुद्धा आपल्याला आता विचार करायचा आहे की हे छायाग्रह आणखी कुठे कुठे विराजमान आहेत. तर लग्नामध्ये असणारे छायाग्रह तुम्ही पाहिले हम्म. आणि त्याच्यावरती तुमचा फलादेश तुम्हाला कळलाय का? का आणखी काही तुम्हाला माहिती हवी तर ती सांगा, मग आपण त्याच्यावरती चर्चा करू. आणि चांगलं शिकायचं आहे, कळलं का? मॅडम कुंडली काढली तरी चालेल, आपल्याला होय. कुंडली लक्षात आहे. हा काढते काढते. फक्त तिथून तुम्ही सांगा आणि होय. मग आपण स्थान वाईज तिथे स्थानाप्रमाणे आपण तिथे हे करू. ओके. सर, हा बोला. म्हणजे या व्यक्तीच्या लग्नामध्ये तीनही बिंदू आलेले असल्यामुळे गुलिक, मांदी आणि व्यतिपात, म्हणून ह्याचं बालपणचं जीवन हे फार कष्टाचं गेलं. अतिशय कष्ट, अतिशय. कारण हे तीनही बिंदू कष्ट देणारे किंवा हो. हे आहेत, म्हणजे असे सुखकारक नाही. व्यतिपात पण, मांदी पण आणि गुलिक पण. येस. म्हणजे त्यामुळे हा भोग देहाला आहे. बरोबर, बोला बोला बोला. नाही नाही, बरोबर आहे. नाही, तेवढंच मला म्हणायचं होतं की सुरुवात जी आयुष्याची झाली ती, जसं आपण एरवी बघतो की गुरु असला तर बालपण चांगलं जातं, पण नंतर कष्टाचे जीवन येतं. पण ह्याच्यात तीनही बिंदू असे आल्यामुळे बालपण हे कष्टाचं गेलं आणि त्याच्यानंतर 30 वर्ष उलटल्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी. येस. आता दुसरा भाग कसा असतो की छायाग्रह जे आलेले आहेत, तर आपण प्रथम स्थानापासून जेव्हा छायाग्रहाचं वाचन करतो तर त्यावेळेला आपण बघितलं इथे की अशा तऱ्हेची जी काही रचना आहे, आणि ही रचना काय आपण घडवलेली नाही, नियमानुसार आलेली आहे. पण तरी सुद्धा फलित जातकाने भोगायची असतात आणि ती भोगलेली आहेत. कळलं का? मग अशा तऱ्हेचा हा जो भाग आहे तो तुम्हाला लग्नावरून, आणि लग्न त्रिकोणात आहे, गुरुच्या राशीत आहे. आणि एक वाक्य लक्षात ठेवा की जेव्हा लग्नेश गुरुच्या राशीमध्ये असेल, मग तो धनुमध्ये असेल किंवा मीनमध्ये असेल, तर जातकाच्या जीवनामध्ये आर्थिक प्रगती ही निश्चित ठरलेली आहे. कळलं का? आर्थिक प्रगती म्हणजे त्याचा कल, एक तर लग्नेश हा मीन राशीमध्ये आहे, रेवती नक्षत्रात आहे, लाखो रुपये गेले, करोडो रुपये गेले, करोडो रुपये आले. आणि अशा तऱ्हेने त्याने जीवन अतिशय, ज्याला आपण म्हणतो की एक्सपेंडिचर किंवा खर्चिक व्यक्ती आहे, आणि अमाप पैसा खर्च केला. आत्ताच्या इलेक्शनला सुद्धा साधारणतः एक 70 कोटी रुपये खर्च केले.
म्हणजे एवढा पैसा असल्याशिवाय खर्च करू शकत नाही आपण एक भाव. म्हणजेच काय की त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की कुंडली ही जेव्हा मोठी होते त्यावेळेला तिथे कोणाला तरी काही द्यावं लागतं, त्याशिवाय आपण मोठे होत नाही. बरं, आणखी काही प्रथम स्थानाबद्दल कोणाला काही शंका काय आहे का, काय विचारायचं? सर, रेवती नक्षत्रात कोणत्या चरणात? रेवती नक्षत्र पूर्णपणे मंगळ जो आहे तो मला वाटतं मकर नवमाशामध्ये, कारण रेवती नक्षत्र धनु नवमाशापासून सुरू होतं. तर ते अंश किती असतील ना, तर मॅडम सांगतील अरे तुम्हाला, मग मी हा तुम्हाला सर, हे नॉर्मल. बघा, मंगळ मिनेत 26°51 कला 26 पुढे आहे, हा, म्हणजे 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 कुंभ नवमाश आहे, कुंभ चा- नवमाश आहे. नाही, रेवती 12 हा, आहे. हा, मीन मीन नवमाशामध्ये आहे. मीन नवमास, हा. म्हणजे वर्गोत्तम झालेला आहे मग, होय होय. म्हणजे मीनेला मीन नवमाशामध्ये आलेली. 26 ला मीन नवमास सुरू होतो. ओके सर. ठीक, ओके, बरोबर आहे. बरं, आता या मंगळाची दृष्टी जी आहे ती राहूच्या मुखात आहे, त्याच्यामुळे सरकारमध्ये अनेक प्रकरणं अडकलेली आहेत प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये, हेही तुम्हाला सांगतो. बरं, आता पुढचा बिंदू जो आहे मॅडम तो सांगा. आता धनस्थानात ही आपली कुठली धनुरास आहे आणि तिथे केतू आहे, पण त्या केतूला नाहीये, ह्या राशीला म्हणजे मिळालेला काळ बिंदू आहे. काळ काळ, yes. काळ हा. हॅलो. हे मध्ये माईक उघडण्याचं कारण काय आहे? हो, काय माहिती, त्यांची सर चूक. बंद केला. बर, आता केतू ज्या ठिकाणी आहे धनुराशीमध्ये हा हा. तो तो उच्चीच आहे, पण धनस्थानामध्ये आलेला बिंदू काळ आहे. होय होय. तर काळाचं जो काही महिमा आहे हम्म, तर तो असा विचार करायचा की जातकाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेचा एक काळ येईल की ज्याला आपण म्हणतो की वाईट काळ. कशाबद्दल येईल? तर आर्थिक स्थितीबद्दल येईल. त्याला तो भोगावाच लागेल. हम्म, म्हणजे ह्या घटना ज्या आहेत त्या जीवनामध्ये होणारच. आणि तो काळ जो आहे तो काळ याचा अर्थ अंधार आहे. हम्म, म्हणजे तिथे विचार करा, एखादी व्यक्ती रस्त्यावरती व्यवसाय करते आणि त्याच्यानंतर किती कष्ट करत असेल, तर मग अशा वेळेला त्या ठिकाणी तिथे काळ हा बिंदू आलेला आहे, तर त्याचं सुद्धा तिथे प्रायश्चित्त त्या व्यक्तीला करावं लागलेलं आहे. किंवा जे काही ज्याला आपण म्हणतो फलादेश आहे त्या काळाचा, काळ बिंदूचा, तो सुद्धा भोगाव्यास लागलेला आहे. तर अशा तऱ्हेने धनस्थान जे आहे ते या छायाग्रहाने दूषित झालेलं आहे. तर त्याचा फटका त्याच्या जीवनामध्ये निश्चित त्याला अनुभव आलेला आहे. नेक्स्ट. सर, विचारू का? बेंद्रे बोलतोय. हा, बोला. तुम्ही म्हटलं की ते काळामुळे त्याला भोगायला लागलंय, तर आता परत त्याला नाही, भोगायला लागेल. आता नाही, काय काय गोष्टी होतील. जसं आता मध्ये सुद्धा आर्थिक फार मोठं नुकसान झालेलं आहे मधल्या काळामध्ये. हा. तो धनस्थानामध्ये असल्यामुळे तिथे आर्थिक येणं जाणं, जप्ती वगैरे वगैरे तुम्हाला कल्पना आहेच. हो, मला कल्पना आलं कोणाचं आहे ते. हा, तर म्हणजे अशा वेळेला हा, रिपीटेडली त्याला त्याचा फटका बसत राहील का? म्हणजे जो बाहेर येईल, हो, पण रिपीटेडली परत फटका. परत ही वृश्चिक रासच अशी आहे की ती पुन्हा रिडेव्हलप ज्याला आपण म्हणतो तसं आहे ते. पण पुन्हा तो काळ आपण एस्टिमेट करू शकतो का? काय काय पुढचा फटका कधी बसणार आहे ते? हा, आता त्याच्यामध्ये आपण ठरलेलं आहे की आपण काय विचार केलाय की जर समजा तिथून शनी, राहू, केतू मंगळ. यासारखे ग्रह जात असतील तर त्यावेळेला निश्चितच अशा वेळेला मनुष्य अडचणीमध्ये येऊ शकतो. आणि ही व्यक्ती जेव्हा अडचणीत आली हा, त्यावेळेला धनुराशीमध्ये शनीचं भ्रमण चालू होतं आजच्या 5 वर्षापूर्वी. 5 वर्षांपुढे, बरोबर आहे. कळलं का? ओके, ठीक आहे सर, थँक्यू. नेक्स्ट. वाचायचा का पुढचा बिंदू? हा, पुढचा बिंदू. आता पराक्रम स्थानात कुठलाच नाहीये. चतुर्थात कुंभ रास आहे आणि तिथे शनी आहे. हा, शनी आहे, पण त्याला नाही तो आला, हा म्हणजे लाभलेला नाही हा छायाग्रह. पण हे जे दोन बिंदू आहेत त्याच्यापैकी पहिला मृत्यू आहे, म्हणजे तो निगेटिव्ह आहे, आणि दुसरा इंद्रचाप आहे, म्हणजे तो
चांगलं आहे, पण आता बघा. मग आता हा मृत्यूचा उल्लेख कसा करायचा? हम्म. तर त्या ठिकाणी घरदार सोडून दुसरीकडे वास्तव्यात जाणे आणि अक्षरशः वाताहत होणे म्हणजे ती मृत्यूप्रमाणेच आहे आणि पूर्णपणे वाताहत झालेली आहे. आणि त्याच्यानंतर कुठेतरी इंद्र दिसलाय म्हणजे सुरुवातीला घरदार सोडून दुसरीकडे राहायला जाणं, वॉन्टेड असणं आणि अशा परिस्थितीमध्ये कष्टमय जीवन काढणं, तर हा मृत्यूदायक प्रकार जो आहे तो मृत्यू हा जो छायाग्रह आहे तो चतुर्थात लाभलेला आहे. म्हणजे सगळं सुख पूर्णपणे हिरावून घेतलेलं आहे. दुसरी गोष्ट की चतुर्थ स्थान हे निद्रास्थान आणि वास्तव्याचं स्थान आहे. त्यात शनी आहे. म्हणजे किती तऱ्हेने त्या जातकाच्या जीवनामध्ये अशी आंदोलनं झाली असतील आणि कालांतराने नंतर जातकाच्या जीवनात कलाटणी आलेली आहे. काळ भोगल्याशिवाय बेंद्रे साहेब काही होत नाही, हे भोगावंच लागतं. तुम्ही कितीही पॉवरफुल कुंडली घेऊन आलात तरी सुद्धा हे जे छेदन आपले बिंदू आहेत, हे छायाग्रह, त्याचा आपल्याला फटका हा निश्चित बसतो. म्हणजे बोला. त्याची झोप उडलेली असेल बऱ्याच वेळेला. भरपूर भरपूर झोप काय विचारूच नका. हं, आपला दोस्त आहे, तुम्ही बरोबर. कल्पना नाही करू शकता. स्लीपलेस नाईट्स म्हणतात तसं. सगळं गेलं होतं, आता पुन्हा परत मिळवलं. परत मिळालं. सुरुवातीला ते रिक्षा पण चालवत होते इथे ठाण्यामध्येच. नाही ते मला माहित नाही. सर राहू तर केतूच्या केंद्रात माझ्याच लग्न. वॉर्डमध्ये आहेत ना ते, म्हणून मला तेवढी कल्पना आहे बस. कृपया असं कोणाबद्दलचं नाव घेऊ नका. आणि मी सांगितलं की नसेल तर मग काय करणार तुम्ही? सर विचारू. हा नाव बोला. नाही घेतलंय सर, पण कल्पना आहे ना म्हणून म्हटलं. असं करूच नका कल्पना ना, सिक्रेट्स आहेत सगळे. ओके ओके सर. बरं, हा बोला, कोण बोलतंय? सर शिवरकर बोलतीये. हा राहू बोला. केतूच्या केंद्रामध्ये आहे मंगळ. हा, मग मंगळाची त्याच्याबद्दल. दृष्टी राहूच्या मुखात आहे. तर त्यामुळे काही संपत्ती वगैरे जी आहे ती अडकलेली आहे, तिची अजून सुटका झालेली नाही. सर हॅलो. राहूच्या महादशेमध्ये त्यांनी प्रगती केली आहे का? आता महादशाचा आपण आज काही विचार केलेला नाहीये. आता महादशा जसं ते चंद्र कुठल्या राशीतला आहे आणि चंद्र कुठल्या नक्षत्रातला आहे. चंद्र हा कन्या राशीमध्ये आहे आणि तो हस्त नक्षत्रातला आहे. म्हणजे जन्मता चंद्राची दशा आहे, मग मंगळाची, मग राहूची आहे. राहूची दशा ही बालपणी झालेली आहे, म्हणजे उमेदीच्या काळामध्ये. कळलं? त्यानंतर गुरुची दशा आरंभ झालेली आहे. चंद्र किती अंशाचा आहे मॅडम बघा? 17. हा, म्हणजे हस्त नक्षत्र आहे. होय, हस्त आहे. कळलं का? हस्त 3. कारण 23-20 चित्रा सुरू होतं. चंद्र हा जो मिथुन नवमाशामध्ये आहे. होय, मीच होय. सर थोडं नेपच्यून बद्दल सांगा की. नेपच्यून नाहीये त्याच्यामध्ये. नेपच्यूनच्या बद्दल त्याच्यामध्ये विचार केला जात नाही. नेपच्यून आणि हर्षल बद्दल आपण एक क्लास घेणारच आहोत आणि त्याच्यावरती पूर्णपणे नेपच्यून हर्षलच्या बाबतीमध्ये विचार करून सांगू. तर मी एक विचारू? हा कवठेकर बोला. बोलतीये सर. हा सर, आता हे जे ग्रह आहेत, हे छायाग्रह, उपग्रह, तर आता कुटुंब स्थानामध्ये काळ आलेला आहे, हो की नाही? तर म्हणजे फक्त व्यक्तीला स्वतःलाच ह्याचं हे मिळतं, फलित मिळतं, कुटुंबाला. का त्याच्या कुटुंबाला कुटुंबाला सुद्धा? पूर्ण कुटुंब वाताहत झाले. हो ना. आणि पूर्ण चतुर्थात पण तिथे पण हा बिंदू आलेला आहे. पहिला येस. दुसरा इंद्रचापे आणि पहिला मृत्यू आहे. येस. म्हणजे आईला पण काही हो असं हो हो. भोगावं सगळं लागलं असेल. कुटुंब जे आहे, आई भावंड, हा. पलायन करावं लागलं, बाहेर जावं लागलं, अशा सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. दूरवर हा. जाऊन राहावं लागलं, असं आहे. ओके. पण सर थँक्यू. विचारू. बोला. आता या बोला. चतुर्थ स्थानामध्ये इंद्रचाप आणि मृत्यू हे दोन बिंदू आलेले आहेत. ते येस. शनीला आलेले नाहीये, ते चतुर्थ स्थानात आलेले आहेत. बरोबर. मग आपण असं डिसाईड कसं केलं की मृत्यू हा बिंदू पहिला आलाय? म्हणजे माझ्याकडे ती अंशात्मक लिहिलेली नाही म्हणून विचारते. मृत्यू हा बिंदू पहिला आलेला आहे का? होय होय मॅडम, त्याचं ते अंश आहेत ना, 5, हा. हा. 58, 15 मृत्यूला, आणि इंद्रचापला 24, 29, 13.
म्हणजे शेवटचा हे असं आपण वाचतो ना. 28-29 हा, आहे म्हणजे एक्झिट. आरंभी बिंदू मृत्यू झाला आणि शेवटी हा. शेवटी सरकता बिंदू इंद्रचाप झाला. ओके. हम्म. हा. हा. कळलं आता कळलं. आता कसं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला मी की जे काही असतं ते दोन बिंदू जरी तिथे आले तर चांगलं तर चांगलं, वाईट तर वाईट सुद्धा भोगावं लागतं. हो कळलं का? मग हो अशा वेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये अशी क्रांती झाली. जर समजा तुम्हाला एखादी पत्रिका वाचायची असेल त्यावेळेला आशेचा किरण हा जो भाग आहे तो आपण दर्शवू शकू की नाही. एखादी व्यक्ती आपल्याकडे आली आणि हे दोन बिंदू जर तिथे असेल तर इंद्रचाप हा पॉझिटिव्हच देणार आहे. हो कळलं का? इंद्रधनुष्य जे आहे ना तर होय. ते पॉझिटिव्ह देणार आहे. म्हणजे माणसाला आशा ठेवायला हरकत नाही. आणि आता शनी हा शासकीय निवासस्थान, आता ते किती असतील ते काही कल्पना नाही, पण तरी सुद्धा शासनाचा जो काही बेनिफिट आहे तो भरपूर प्रमाणामध्ये मिळालेला आहे. कळलं? हो कळलं सर. पुढे दुसरं. सर बेंद्रे बोलतोय. हे राहूच्या मुखात म्हणजे राहू उलटा जातो म्हणून मंगळापासून चौथा हो राहू म्हणून हो म्हणायचं का? हो तो समजा असं आहे. राहू बोला बोला राहू बोला. धनू मध्ये असता म्हणजे द्वितीय स्थानात, तर मग मुखात म्हणता येणार नाही का? नाही नाही. आता समजा एक तर पंचमात आहे आणि राहू जर समजा भाग्यात असता हा तर त्या ठिकाणी तो त्याचा योग झाला असता, म्हणजे 120 अंशाचा. पण हा इथे तसं नाही, इथे हा 90 अंशाचा योग आहे. तर हा राहू हा क्लॉकवाईज आहे आणि क्लॉकवाईज आहे. मंगळ अँटी क्लॉकवाईज आहे. म्हणजे त्याचं मुख तिकडे आहे म्हणून राहूच्या मुखात. आणि येस. राहूच्या मुखात असलं तर जास्त सिव्हिअर फळ मिळतं का? हो, म्हणजे जे काय आपली मालमत्ता किंवा संपत्ती किंवा तत्सम काही गोष्टी असतात तर त्या तिथे अडचणीत आणू शकतात, अडचणी येऊ शकतात. आणि तो समजा राहू द्वितीय स्थानात असता जिथे केतू आहे तिथे, तर तेवढं होणार नाही का नाही, नुकसान? कारण मंगळाला दहावी दृष्टी नाहीये ना. अच्छा. मंगळाला नाही. त्या ठिकाणी हा नाही, मंगळ. तसं होणार नाही. हो बरोबर बरोबर. इथे आणखी दुसरं सांगतो तुम्हाला, मंगळाची दृष्टी 12व्या स्थानावरती पण आहे, हो. गुरुची पण आहे, रवीची पण आहे, बुधाची हम्म, पण आहे. हम्म, कोट्याधी रुपये असे घालवलेले पण आहेत आणि हम्म. कोट्याधी रुपये आलेले पण आहेत. ओके. म्हणजे आल्याशिवाय जात नाही, गेल्याशिवाय येत नाही, असं आहे. बरोबर. ओके सर, कळलं. थँक्यू. बरं, चतुर्थ स्थानाबद्दलच कळलं तुम्हाला सगळ्यांना? होय सर. सर मला एक प्रश्न होता चतुर्थ स्थानाबद्दल. हा बोला. हा. नमस्ते सर. चतुर्थ स्थानामध्ये मृत्यूबिंदू आलाय तर सुरुवातीला या जातकाला म्हणजे बालपणी किंवा अगदी सुरुवातीच्या रिलेटेड त्या पद्धतीने काही घटना फेस केल्याच, पण आता सुद्धा शनी या कुंभेमधूनच म्हणजे आताही शनी तिथेच आहे, तर मग आताही काही त्रास झाला असेल का त्यांना? सांगतो मग. आता असं आहे की तुम्हाला तर कल्पना आहे की नवीन सरकारमध्ये लोक सामील झाले, त्याच्यामध्ये यांना काही पद मिळालं नव्हतं, मिळालं नाही. हा त्यानंतर ते काही पक्ष नवीन निवड केला, त्याच्यानंतर आंदोलनं झाली. बऱ्याच प्रश्न होते की कसं काही सर्वाय करायचं, तर मागे टांगती तलवार होती. आता ह्या ठिकाणी जेव्हा अशा गोष्टी होतात कायदेशीर, कायद्याच्या समोर, तर त्या ठिकाणी अशा गोष्टी ह्या घडलेल्या आहेत. ओके. आणखी म्हणजे बरोबर प्रश्न? त्या रिलेटेड तशी घटना त्यांना ती त्यातनं जावं लागलं. हो हो. गोचरीचा शनी ज्या वेळेला कुंभ राशीमध्ये प्रवेश केला तर तुम्ही 2022 साल आठवा. हो सर. चांगलंच आणि त्याच आठवतंय. वेळेला त्याच वेळेला त्या ठिकाणी शनी महाराज जेव्हा बदलले तर ती कुंभ राशीमध्ये त्यांचं आगमन झालं आणि सगळं विस्कळीत झालं, इकडे तिकडे तिकडे इकडे, नाही का? हो आणि सर. कुंभरास म्हणजे 11, 11 म्हणजे नोव्हेंबर. तर नोव्हेंबर महिन्यामध्येच सगळ्या गोष्टी उलटसुलट घडल्या गेल्या. तुम्हाला आठवत असेल, नोव्हेंबर महिन्यामध्येच घटना घडल्या ना. हो हो हा. बरोबर. म्हणजे असं कॅल्क्युलेशन असतं ज्योतिषाचं. तर त्या ठिकाणी बरीचशी आंदोलन झाली आणि एक वेगळं पण तयार झालं. आणि त्याच्या अगोदर जेव्हा 19ला जेव्हा सरकार बनलं तर त्यावेळेला
तिथे भूमिका वेगळी होती. आणि त्यावेळेला तिथे शनी महाराज जे आहेत ते मकरेला होते. अच्छा. येस. छान कळलं सर. थँक्यू सर. थँक्यू. बर, पुढे वाचायचं का पंचम स्थानाचे आता? हा पंचम सांगा. आणखी नंतर प्रश्न उत्तर घ्यायचीच आहेत. होय, ज्यांना होय. कळलं नाही त्यांच्याबद्दल विचार करायचा आहे. पंचम स्थानात इथे मीन रास आहे, मंगळ आहे, पण हा मंगळ कोणाच्याही म्हणजे क्लच मध्ये आलेला नाहीये ह्या म्हणजे छायाग्रहांचे. पण 3 हे छायाग्रह म्हणजे बिंदू आहेत इथे. पहिला अर्धप्रहर आहे, दुसरा उपकेतू आहे आणि तिसरा यमघंटक आहे. तर यमघंटक हा सुद्धा चांगला योग नाही. नाही. आणि तो लग्नेशा सोबत झालेला आहे. लग्नेश ज्या राशीमध्ये आहे त्या राशीमध्ये झालेला आहे. कळलं का? म्हणजे यमघंटक हा जो आहे तर यमघंटकाचा 2 पार्ट होतात मॅडम, यम आणि यमघंटक. त्याच्यामध्ये कालांतराने जातकाच्या जीवनामध्ये भूमिगत असलेल्या गोष्टी परत उजेडात येतील, हा एक यमघंटकाचा नियम आहे. कळलं का? म्हणजे जसं की आपण बटाटा जमिनीमधून बाहेर काढतो किंवा रताळ जमिनीतून बाहेर काढतो, तशाच प्रकारे काही गोष्टी खोदकाम करून तिथे निर्माण होतात. मग तशा तऱ्हेचा यमघंटक हा मंगळ ज्या राशीमध्ये आहे तिथे घडलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा बिंदू कोणता आहे तिथे? उपकेतू. उपकेतू. हा उपकेतू हा जातकाच्या जीवनामध्ये आपण मागे पण चर्चा केली होती की केतू हा त्याग करायला लावतो. कधी कधी असं वाटतं की पक्ष सोडावा, सगळं सोडावं आणि निघून जावं. म्हणजे त्या ठिकाणी त्यागाची वृत्ती, सगळे जोडीदार निघून गेलेले असतात, नवीन संघटना करावी लागते, नवीन बांधणी करावी लागते. अशा तऱ्हेचं केतू हा त्यागाकडे घेऊन जाणारा एक छायाग्रह आहे. त्याच्यामुळे जीवनामध्ये त्रिकोणामध्ये असणारी ही क्रांती त्यांच्या जीवनात झाली आणि तो लग्नेश ज्या राशीत आहे त्या राशीत झाली. आणि एक लक्षात ठेवा की मीन रास धनुरास जिथे असेल तर तिकडे जर असे काही ग्रह असतील तर त्यावेळेला आर्थिक पण बऱ्याच प्रमाणामध्ये हानी होण्याची शक्यता दर्शवली जाते. म्हणून एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर काही नुकसान होणार असेल आर्थिक, तर तेव्हा तुम्ही धनुरास आणि मीन रास तपासा अवश्य. आणि त्याच्यानंतर उपकेतू नंतर आता अर्धप्रहर आहे. अर्धप्रहर हा मुहूर्तासाठीच वापरतो आपण. तर ज्या वेळेला आता आपण ह्याला सल्ला काय देणार आपण, त्याच्यावरती तुम्हाला कल्पना आहे की मुहूर्तासाठी आपण त्याचा वापर करतो. तरी सुद्धा आपण स्पष्टीकरण करून देऊया की मीन राशीमध्ये ज्या वेळेला उदित लग्न असेल किंवा चंद्र असेल त्या राशीतून भ्रमण करताना गोचरीचा, तर त्यावेळेला तुम्ही अर्धप्रहर जो आहे तर एका दिवसाचे 8 प्रहर असतात, 3 तासाचा एक प्रहर असतो आणि त्या प्रहरावरती जातकाच्या जीवनामध्ये त्याची निवड केली जाते आणि ती चांगलं कार्य करण्यासाठी म्हणून अर्धप्रहराचा वापर होतो. त्यावेळेला आकाशातील ग्रहस्थिती ही योग्य असणं गरजेचं आहे. तर ते असं सांगतं, दर्शवतं की मीन रास कधी ना कधीतरी उगवणार आहे, मीन राशीत चंद्र कधी ना कधीतरी येणारच आहे 27 दिवसामध्ये. त्यावेळेला तुम्हाला योग्य लग्न, शुभ लग्न असेल आणि मीन रास असेल तर त्यावेळेला त्या प्रहराची निवड करावी. एक प्रहर साधारणतः 3 तास चालतो. एखादं शुभ कार्य करायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला त्या शुभ कार्यासाठी म्हणून हा प्रहर वापरता आला पाहिजे. आलं लक्षात? सर आता मी ह्याच संदर्भात विचारते, इथे एवढे 3 बिंदू आहेत. तर प्रहर आपण समजा मुहूर्तासाठी वापरतो इथपर्यंत हे आहे, पण हा म्हणजे मीन राशीत आहे, मंगळ आहे, पण पंचम स्थानात आहे. तर मग समजा संततीच्या संदर्भात आपण इथे काय फलादेश करायचा ठरला तर कसा करणार? आता ज्या वेळेला आपल्याला आवश्यकता प्रहराचा जो काही भाग आहे ना मॅडम, अर्धप्रहर हा आवश्यकतेनुसार एखादी गोष्ट करायची असेल तर त्यावेळेला तेव्हा तुम्ही त्याचा वापर करू शकता. आता उदाहरणार्थ एखादं शुभ कार्य करायचं आहे, एखाद्या इलेक्शनचा फॉर्म भरायचा आहे, एखादी प्रॉपर्टीचं अग्रीमेंट बनवायचं आहे, एखादी इस्टेट बांधकाम करायचं आहे किंवा एखादा प्रवास करायचा आहे, त्यावेळेला जी काही वेळ निवडायची आहे तर त्यासाठी म्हणून ह्या अर्धप्रहराचं साधन
त्यांनी सांगितलेलं आहे. हा नाही ते कळालं ना अर्ध. पण मी असं म्हणाले की हे पंचमात हा बिंदू आला ना, म्हणजे पंचम स्थानात. पण समजा आता हे तुमच्या ओळखीचे आहे, तुम्हाला माहिती असेल सगळं. पण असं समजूया आपण, ही व्यक्ती आता आम्हाला समजा माहिती नाही आणि आली ती, आणि त्यांचा प्रश्न ह्याच्या संदर्भात असला, ह्या पंचम स्थानाच्या संदर्भात, पण पर्टिक्युलरली संततीच्या संदर्भात असला, आणि आपल्याला ह्या म्हणजे छायाग्रहावरून सपोज आपल्याला प्रेडिक्शन द्यायचंय असं आपण समजा ठरवलं, तर मग हे बिंदू बघून आपण म्हणजे ते प्रेडिक्शन कसं करणार संततीच्या बाबतीत, असं मला म्हणायचंय. सांगतो ना. हा पहिली गोष्ट, जो प्रहर आहे ना त्याच्यावरती हा. संपत्तीचा नाही नाही प्रश्न. तिथे नाही ना, तो मुहूर्तासाठी वापरायचा ना आपल्याला. पण हे मग काय बाकी उपकेतू बाकीचे? आणि यमघंटक पण आहेत ना हा, इथे. मग ते फटका देऊन जातील. हा पण म्हणजे तो फटका म्हणजे मे बी संततीपासून होईल नाही, असं नाही संतती ना. नाही. हा इथे आणि मित्र परिवारामध्ये हा झालेला आहे. हा 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 आणि हे मित्र परिवार. तुम्हाला म्हणजे तुमचे परिचित आहेत म्हणून तुम्हाला हा. कळालं, आणि तिथे आपण आणि मित्र आणि परिवार पण भ्रात बघतो. हा आणि भ्राता हा आणि भ्राता. हा मंगळ असल्यामुळे भ्राता, बरोबर. हम्म. पण तरी सुद्धा मॅडम तुम्हाला मी सांगतो हा की अनेक 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 संकट आली, हम्म हम्म या माणसाकडे अशी शक्ती आहे, हम्म स्वभाव एवढा चांगला आहे. हम्म कन्या राशी असल्यामुळे तिथे अतिशय वेळेच्या गरजेनुसार जशी भाषा वापरली जाते, बरोबर तशी आहे. वृत्ती कन्या राशीमध्ये आहे. जसं बुधाचं पूर्णपणे तिथे बुध, गुरु आणि रवी यांची तिघांची युती मेष राशीमध्ये आहे. हम्म आणि कसं बोलावं, कसं यश संपादन करावं, कोणत्या कोणत्या वेळेला कोणतं डिसिजन घ्यावं, हम्म त्याच्यामध्ये पारंगत आहे. पारंगत. येस. लग्न पण वृश्चिक आहे ना, म्हणजे ते येस. त्या म्हणजे म्हणजे कन्येचा चंद्र तर आहेच नो डाऊट, पण लग्न पण वृश्चिकेसारखं असं कणखर आहे ना. हम्म, एकदम पूर्ण डॅशिंग, म्हणजे जे काही मिळवलेलं आहे ते हम्म, सगळं हिमतीवरती आणि एकाकी झुंज त्याला आपण म्हणतो. बरोबर. पण एक आहे की शेवटपर्यंत व्यावसायिक व्यक्ती आहे, व्यवसाय सोडलेला नाही. हम्म, आणि अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत, अनेक प्रकारचे इंडस्ट्रीज आहेत, लँड आहे, हम्म, कन्स्ट्रक्शन आहे, अनेक आहेत. हो. बोला. सर, चंद्रकुंडलीचा इम्पॉर्टन्स किती असतो या सगळ्या प्रेडिक्शन मध्ये? नाही, चंद्रकुंडलीचा विषय जेव्हा असतो ना मॅडम, त्याला चंद्र हा लग्नामध्ये मांडून चंद्रकुंडली ही तशीच तयार होते. आणि त्याच्यावरून जेव्हा गोचर आपण पाहिलं जातं, तर जुन्या काळामध्ये फक्त चंद्रकुंडलीवरून गुरु चंद्राला कितवा येणार आहे, रवी चंद्राला कितवा येणार आहे, शनी चंद्राला कितवा आहे, याचा विचार लग्न कुंडली मांडून, चंद्राची कुंडली मांडून त्याच्यावरती फलादेश ठरवला जात होता आणि जातो. पण आता जर समजा तुम्हाला चंद्रकुंडली मांडायची असेल तरी सुद्धा हरकत नाही. ग्रहामध्ये काही बदल होणार नाही, फक्त चंद्र लग्न येईल. चंद्रापासून एखादा ग्रह कितवा असेल, आता जसं की चंद्रापासून बघितलं तर शनी 8वा आहे, 6वा आहे, कळलं का? हो. नाही का? आणि बुध, मग भाग गुरु, रवी अष्टमात आहेत. 8वे आहेत, त्याला किती आहेत? 8वे आहेत. मग शनी 6वा आहे, रवी 8वा आहे. तर तुम्हाला तो जो भाग आहे तो चंद्राला गोचर जे आहे, तर चंद्राला गोचर एवढ्यासाठी करतात की चंद्र हा पृथ्वीच्या जवळचा पहिला प्लॅनेट आहे की जेणेकरून त्याच्यापासून फिल्टर होऊन सगळे ग्रहांचे नियम आपल्यापर्यंत पोहोचले जातात, जी काही किरण आहेत ती. ओके कळलं? सर. हो सर. नेक्स्ट. सर, तुम्ही ते बेंद्रे बोलतोय, तुम्ही सांगितलं धनु आणि मीन ह्या गुरुच्या राशीत जर पापग्रह असतील तर पैशाचा फटका बसतो. येस. पण नॉर्मली पैशासाठी शुक्राचा पण विचार करतात ना? नाही नाही नाही, बघा, गुरु हा फायनान्शियली ज्याला आपण म्हणतो की रेकमेंड करतो आपण, एक प्लॅनेट जो आहे तो पुरवठा करणारा आहे व्यक्तीचं. पैशाचा पुरवठा. पैशाचा पुरवठा, आर्थिक पुरवठा, आर्थिक ओके. संपदा त्याला आपण ओके. म्हणतो. की जसं आता मी मला थोडक्यात सांगतो की जर समजा एखाद्या व्यक्तीच्या मिथुनेचा शनी आहे असं आपण समजू, बरोबर आहे? ओके. तर मिथुनेच्या शनीची 7वी दृष्टी जी आहे ती पूर्णपणे धनुराशीवरती आहे.
हो. तर ती 180 अंशाची डिग्री आहे. हम्म. अशी एकही व्यक्ती नसेल की ज्याला अर्थकारण किंवा तत्सम समस्या येत असतील किंवा आलेल्या आहेत. म्हणून प्रत्येक ग्रह हा धनु राशीवरती दृष्टी ठेवतोय असं समजा. हम्म. तर त्या ठिकाणी तो विलंब लावेल. शनी असेल तर, हम्म. राहू असेल तर कदाचित पैसे अडकले जातील, हम्म. आणि रवी असेल तर त्याला काही तिथे बाद नाहीये. केतू असेल तरी सुद्धा निश्चितच पैशाची उलाढाल आणि हानिकारक ठरू शकते. म्हणून हम्म. धनुराशी दृष्ट आणि मीन राश दृष्ट असं हम्म. जर असेल तरी हम्म. सुद्धा त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये यदा कदाचित पैसे वाया जाणं किंवा हम्म. पैशाला कमतरता येणं अशा गोष्टी घडू शकतात. जर मूळ पत्रिकेमध्ये जर असा, जसं आता मीनेचा गुरु आहे आणि कन्या राशीतला शनी आहे, तरी हम्म. सुद्धा तिथे आर्थिक विवंचना अगोदर किंवा नंतर येण्याची शक्यता आहे. पण हा सगळा जो भाग आहे तो मॅडम साहेब, की हम्म. हे सगळं भोगावंच लागतं, कधी अगोदर कधी नंतर, हे हम्म. ठरलेलं आहे. बरोबर बरोबर. आता या पर्टिक्युलर कुंडलीत धनुमध्ये केतू आहे आणि मीनेत मंगळ आहेत. हे दोन्ही पापग्रह असल्यामुळे त्याचा फटका बसला त्यांना. प्रचंड तुम्ही विचार नाही करू शकता. हा. तुम्हाला अमाऊंट सांगितले ना तर युल बी सरप्राईज. नाही, ईडीचा फटका असणार आहे त्याच्यात. बरं. ओके सर, थँक्यू. मोर देन. तर धनु राशीवरती समजा मंगळाची दृष्टी असेल तर तरी सुद्धा तरी तरी सुद्धा सुद्धा आर्थिक नुकसान होतं का? धनुराशीमध्ये मंगळ असेल तरी, धनुराशीवरती मंगळाची दृष्टी असेल तरी, कधी कधी हे कसं आहे म्हणजे अक्कलेचं गणित आहे. अक्कल शून्य खाते असं आहे ते. हो. म्हणजे कधी कधी कुठलाही मनुष्य, आता बघा ना तुम्हाला सांगतो की काही ठिकाणी बिल्डिंग, आता 41 बिल्डिंग वसईला तोडल्या, काय करणार तुम्ही? हो. हो, बरोबर. आता रेरा महारेराने 6,000 बिल्डिंगला नोटीस काढल्यात मुंबईमध्ये, फक्त मुंबईत. पुण्यामध्ये 4,500 बिल्डिंगला नोटीस काढलेल्या आहेत स्टॉप वर्कच्या. बापरे. त्याच्यामध्ये कस्टमरचा काय दोष आहे? काहीच नाही. नाही ना, हो ना, पण फटका त्यांना हा, बसलाच म्हणजे. फटका त्यांना बसला आणि त्या लोकांनी पूर्णपणे रिपोर्ट लोड केले नाहीत हो, साईटवरती. बरोबर. त्याच्यामुळे ते सगळं स्टॉप झालं. आता स्टॉपवर झाल्यानंतर ते परत फाईल उघडायला आणखी किती काळ जाईल काय सांगता येत नाही. आणि जेव्हा अशा फाईल बंद होतात ना, त्याला वर्ष जातात, 2 वर्ष जातात, आणि नंतर ती फाईल उघडली जाते. हो ना, सगळ्यांचं काही सांगता येत नाही. बिचाऱ्यांचं नुकसान. म्हणून कुठलीही गोष्ट करताना बघू पाहू नंतर घेऊ नये. जे असेल ताबा तो ताबडतोब घ्या. म्हणजे हो. निदान प्रॉपर्टीमध्ये तरी सुद्धा. हो ना, कुठली रिस्क घ्यायची म्हणजे हे करायचं नाही. बिलकुल नाही. बरोबर. पुण्यामध्ये मॅडम 5,100 बिल्डिंगला म्हणजे महारेराची नोटीस आलेली आहे स्टॉप वर्क. अनधिकृत आहेत मग. नाही नाही, अनधिकृत बरं. नाही, अधिकृत मग आहेत. अनधिकृत नाहीत मॅडम, मग अधिकृत आहेत. पण तरी सुद्धा नोंदणी झाली. त्यांनी रिपोर्ट अपलोड न केल्यामुळे बिल्डिंगची मालमत्ता सस्पेंड झालेली आहे. परत महारेरा रजिस्टर करावं लागेल. दंड आकारला जाईल करोड्स ऑफ रुपीज मध्ये. त्याच्यानंतर ज्यांनी बुकिंग केले त्यांचे पैसे परत द्यावे लागतील, नाहीतर जेलमध्ये जावं लागेल. हो. असे बरेच कायदे कठीण आलेले आहेत. म्हणून जे लोक रिडेव्हलपमेंट मध्ये जाणार आहेत, मी तुम्हाला सांगतो, ह्या कायद्याचा अभ्यासक आहे मी. 79 अ कलम जे आहे ते रिडेव्हलपमेंट साठी आपल्याला बनवलेलं आहे. आणि बँक गॅरंटी, 2 पार्ट फार महत्वाचे आहेत. अच्छा. बिल्डरने बँक गॅरंटी देतो. माझ्या शेजारी एक बिल्डिंग बांधायला सुरुवात केली, 100 कोटी रुपयाची बँक गॅरंटी आहे. आणि सगळे रूल जे आहेत ते 79 ए 79 अ या कलमाच्या अंतर्गतच तुम्हाला रिडेव्हलपमेंट करता येते, नवीन प्रॉपर्टी नाही. आणि त्यावेळेला रेरा महारेरा जरी रजिस्टर असेल तर रिडेव्हलपमेंटचे जे टेनेंट आहेत त्यांना बिलकुल कुठलाही अधिकार रेरा महारेरा मध्ये नाही. बापरे, माझ्या दोन्ही बहिणींची बिल्डिंग होणार आहे सर, चालू आहे म्हणजे आता सांगायला त्यांना पाहिजे विचारा, त्यांना. हो हो सांगाल पाहिजे, विचारा. हो ना, सांगते सर. बरं ठीक आहे, कम टू पॉइंट. येस. तर ही व्यक्ती धार्मिक असेल? हो आहे ना, नक्की आहे, चांगल्यापैकी धार्मिक आहे.
तर असं मगाशी कोणीतरी शंका शंका काय आहे मॅडम? धार्मिक असेल विशेष काय? नाही, ते कशावरनं तुम्ही सांगितलं धार्मिक आहे? लग्नेश गुरुच्या राशीत आहे मॅडम. वर्गोत्तम आहे, हो, पंचमात आहे. धनु रास 4, आणि 8, 12. नाही, नाही, तसं नाही. गुरुची रास ही आध्यात्मिक धार्मिक रास आहे आणि मीन रास ही मोक्ष 12वी रास आहे. तीर्थयात्रा आहे, देऊळ बांधणं आहे, अनेक देवळं बांधलेली आहेत, कळलं, अनेक उत्सव केलेले आहेत, धार्मिक आहे, व्यक्ती फार चांगली आहे, सोशल आहे, ओके ओके. मदतगार आहे, गरीबाला पाहणारी आहे, गरीबाकडे लक्ष ठेवणारी आहे, पण व्यापारी आहे. परत सांगतो. कन्या राशी हा, राशीची तत्व मॅडम आपलं मत सोडतच नाही. ते तिथे व्यवहार म्हणजे व्यवहारच करणार आणि जिथे धर्म करायचा तिथे धर्म पण करणार, ठरलेलं आहे. सर हा रेफरन्स कळला नाही. काय म्हणता? हा जो आता रेफरन्स दिलात ना की धार्मिक काय आहे, तर कशावरून सांगितलं तुम्ही? सांगतो हा. असं आहे मॅडम, मीन राशी कोणाची आहे? तर गुरुची आहे. होय. मीन रास ही मोक्ष ग्रहाची आहे, मोक्ष प्राप्तीसाठी आहे. हो आणि ती गुरुग्रह हा धर्माचा मुख्य कारक ग्रह आहे. हो धर्माकडे वळण घेताना जातकाच्या जीवनामध्ये मीन राशीमध्ये मग कुठलाही ग्रह असेल तरी सुद्धा तो ज्या परमेश्वराची भक्ती करायची असेल, जो असेल तो परमेश्वर, तर त्याची तो करणार. जसं उदाहरणार्थ समजा की राहू आहे, तर मीन राशीमध्ये राहू असेल तर तो शिवाची भक्ती करेल. मीन राशीमध्ये रवी असेल तर तो विष्णूची भक्ती करेल. असं आहे. म्हटलं गुरु सर, मीन राशीतला गुरु शिवभक्ती. शिवभक्ती जास्ती करून गुरु आश्रम, स्वतःचा गुरु, दत्तभक्ती. दत्तभक्ती, दत्तगुरु आहे ना. दत्तगुरु मध्ये तर तिन्ही अंश आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. दत्तात्रयांचं एक वेगळंच हे आहे स्वरूप. बोला, उपग्रहाबद्दल बोला. हा सर, मी बोलू का सर? मी कवठेकर बोलतेय. हॅलो, बोला ना. हा सर, मगाशी कोणीतरी विचारलं की चंद्रकुंडली प्रमाणे समजा ही रास लग्नस्थानी मांडली आणि मग हे केलं तर ते उपग्रह जे येतील त्यांची स्थानं बदलतील की नाही? सगळं बदलेल. नाही नाही, एक मिनिट, परत पण मग सांगतो. चंद्रकुंडली प्रमाणे नाही त्याचा फलादेश द्यायचा का? एक मिनिट परत हा सांगतो. सर. असं आहे मॅडम की तुम्हाला ज्या वेळेला गोचरीचं जर बघायचं असेल, म्हणजे ट्रान्झिट आयडेंटिफाय करायचा असेल, तर तुम्हाला चंद्राला तो ग्रह कितवा आहे, आता गुरुबळ आहे का चंद्राला, हे जर शोधायचं असेल, चंद्राला सूर्यबळ आहे का, तर ते दृष्टीने आहे का, अमावस्येने आहे का, युतीमध्ये आहे का, का त्रिकोणामध्ये आहे का, तर त्यावेळेला तुम्हाला चंद्र लग्नी मांडून त्याचा शोध घ्यायचा असतो. पण मूळचा चंद्र, जसं आपण पूर्वीच्या पत्रिका बनवायचो त्यावेळेला तिथे नवमाश कुंडली पण नसायची, फक्त लग्न कुंडली आणि चंद्रकुंडलीचा तिथे उल्लेख व्हायचा. आणि ती चंद्रकुंडली एवढ्यासाठी पाहिली जायची की ज्याच्यामध्ये गोचर भ्रमण काय आहे. आणि ते चंद्रापासून, जसं आता लग्न करतेवेळी मुलीला गुरुबळ आहे का हे पाहताना तुम्हाला चंद्रलग्न कुंडली मांडून चंद्रापासून गुरु कितवा आहे त्या आधारावरती, किंवा मूळच्या चंद्राच्या योगामध्ये जेव्हा गुरु येईल त्यावेळेला एखादी गोष्ट घडू शकेल ह्याच्याकरता म्हणून तपासायचं, तर तुम्हाला चंद्रलग्न कुंडली मांडणं गरजेचं आहे. हो, नाही म्हणजे मला असं विचारायचंय की उपग्रहांचा विचार करताना चंद्रकुंडली प्रमाणे नाही करायचं. नाही, कसं करता येणार? तसं केलं तरी त्याला त्याला अर्थ नाही. उपग्रह हे जे सगळे आलेले आहेत हे आपलं लग्नस्थान, त्याच्यावरती त्यांची निवड आणि बैठक तयार झालेली आहे. ओके ओके, समजलं सर. हो, थँक्यू सर. आत्ताचं गोचर या कुंडलीला लावून थोडंसं प्रेडिक्शन द्याल का? आता सांगितलं, शनी चतुर्थात आहे. हो, राहू आता आजच्या वेळेला कुठेशी आहे, तर कन्या राशीमध्ये आहे. नाही, राहू महिन्यात मीनच आहे, म्हणजे कन्या राशीत केतू आहे. पंचमात.
केतू आहे ना, मंगळ भाग्यात वक्री. हा मंगळ हा त्या ठिकाणी भाग्यस्थानामध्ये आत्ता आलेला आहे आणि आत्ताच मंत्रिपदाची निवड झालेली आहे. मंगळ जरी नीचेचा असला तरी, आणि मंत्रिपद गुरु मिळणारे पण हे सप्तमात ठाम आहे. होत. हा काय म्हणता मॅडम? गुरु पण गुरु, सप्तमात आहे ना सध्या. परिवेश वरून चांगला असेल ना. येस परिवेश येस मध्ये. येस, गुरु लाभस्थाना चंद्रावरती योग करतोय ना. हो सर. होय. असं चंद्रावर, आहे. व्यक्तीमध्ये. पराक्रमावरती, लग्नावर, हो. असं आहे ना. आता मान सन्मान मिळणं, राजेशाही थाट असणं, 5 वर्षापर्यंत मंत्रिपद न जाणं, कदाचित पुढची 5 वर्ष पण मिळणं, अशा गोष्टी घडू शकतील. कळलं? असं आहे, काही घडू शकत. पण द पर्सन इज व्हेरी पॉवरफुल. आय लव्ह द पर्सन. माणसाने कसं असावं, हिमतीने असावं. बिलकुल कोलमडला नाही. आणि ह्याच व्यक्तीने पहिली भूमिका घेतलेली आहे. कमिशनरला पण चॅलेंज केलं ना. एवढी शक्ती कोणामध्ये येते हे पहिलं लक्षात घ्या. वृश्चिकेतली शक्ती यू कांट. वृश्चिक आणि मेषेत मध्ये ग्रह असतील तर जातकाला आपली बरीचशी शक्ती ही दुसऱ्यासाठी खर्च करावी लागते, झुंज द्यावी लागते. हे नियमच आहेत. हे नियम तुम्ही शिकलात तर तुम्हाला पुढे जाऊन ज्योतिष अतिशय सोपं होईल. बाकी हा त्याच्यात आहे, तो त्याच्यात आहे, ते त्याच्यात आहे, हे आपण जमान्यापासून ऐकत आलेलो आहोत. राशींची वर्णनं काय, राशींची कपॅसिटी काय, नाही का. एक तर वृश्चिक रास जी आहे ती कक्षेच्या पलीकडची रास आहे. म्हणजे विचार करा, आउट ऑफ द वे जाऊन काम करणारे लोक आहेत. कक्षेच्या पलीकडचं म्हणजे काय, नाही का. असं आहे. मॅडम दुसरा कुठला ग्रह आहे आता? मुकेश भाऊ तुमचा क्लास आहे ना? आहे सर. 700 रुपये ह्या आठवड्यात. आता सप्तमात आपली वृषभ रास आहे, शुक्र आहे तिथे, पण त्याला काही छायाग्रह नाही मिळालेला. आणि ह्या स्थानाला जो छायाग्रह मिळालाय तो परिवेश आणि परिधी, म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे. हे दोन ग्रह जे शुक्र आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला निश्चित असं विचार करायला हवं की एक तर 7th हाऊस हा लोकांमध्ये प्रिय असणार स्थान आहे. शुक्र आहे, अट्रॅक्ट द पीपल, अट्रॅक्ट द पीपल, जोडीदार. आणि जोडीदार आल्यानंतरच भाग्योदयाला सुरुवात झाली. कळलं का. म्हणजे आता हे जे दोन जे छायाग्रह आहेत त्या ठिकाणी आपण बघितलं तर ते अडचणीत आणणारे आहेत का? नाही. म्हणजे शुक्र सही सलामत आहे, पूर्ण सप्तम सप्तम स्थानच सही सलामत आहे. येस. दुसरा भाग मॅडम असा आहे की तूळ राशीमध्ये एखादा ग्रह आहे का? नाहीये. नाहीये. म्हणून तिथे कधी बघा, जेव्हा तुम्हाला जातकाच्या कुंडलीतला फलादेश द्यायचा असेल तर त्या ठिकाणी तूळ रास आणि वृषभ रास जर समजा दूषित झाली असेल किंवा पापग्रह युक्त असेल तर जातकाच्या सौख्यामध्ये अडचणी निर्माण होणाऱ्या लोक असू शकतात. तुमचं चाललेलं काम अर्धवट थांबवणं हे त्या ठिकाणी घडू शकतं. असं आहे. म्हणून बऱ्याचशा अँगलने तुम्हाला राशीची तपासणी करणं गरजेचं आहे, नाही तर नाही. तुम्ही आता एक मिनिट सर, म्हणजे वृषभ आहेत आणि तूळ आहेत. तुमचं म्हणणं पापग्रह असतील तर सौख्यात अडचणी ना, पण असे चांगले शुभग्रह असेल तर नाही. तरी सुद्धा त्या ठिकाणी बघा, आता असं आहे मॅडम, सांगतो हा. की तो ग्रह कोण आहे त्याच्यावरती
तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये फलादेश सापडतो. उदाहरणार्थ सांगतो. आता महात्मा गांधी बॅरिस्टर होते, बरोबर आहे की नाही? साऊथ आफ्रिकेमध्ये राहायचे. जर त्यांनी तिथे बॅरिस्टरगिरी केली असती तर विश्वास चालली असते. चांगले सूट बूट मध्ये तिथे कार्य करत होते. आता बॅरिस्टर आणि आपल्याकडला ऍडव्होकेट सेम आहे, काही फरक नाही आहे, लक्षात घ्या. बॅरिस्टर ही फक्त लंडन मधली डिग्री आहे आणि भारतातली ऍडव्होकेट आहे. आता त्या ठिकाणी काम करत असताना त्यांच्या लग्नी मंगळ होता. चंद्ररावची युती दशम स्थानात होती, म्हणून ते भारतात आले आणि आंदोलनकर्ते बनले आणि गांधी मार्च सुरू केला. म्हणजे त्या ठिकाणी मंगळाने काय केलं तर आपला जोडीदार चिंतेत कसा राहील हेच पाहिलं ना, नाही का? हो, त्रास कसा होईल. म्हणजे कस्तुरबा गांधी काय होत्या मागे? मला वाटतं गांधीजींच्या आईचं नाव सांगितलं होतं ना? हो, सांगितलं होतं पण आता आठवेना. मीन राशीचं च च नि होतं का? नाही, दगडीबाई म्हणा, कोणतं? दगडीबाई म्हणून. दगडूबाई. हा. सांगितलं होतं. पुतळीबाईचं पुतळीबाईचं पुतलीबाई. पुतळीबाई. बोला. आता आणखी अष्टमात कुठला हे आहे का? फक्त राहू आहे. हा, अष्टमात शुक्र असेल तर? हा, काय म्हणता मॅडम? वृषभ राशीमध्ये शुक्र त्याचा असेल तर? शुक्र स्वतःच्या राशीत आहे ना मॅडम. तसा मग तुळेचा तिथे शुक्र पण चांगलं देईल. हो, तिथे सगळं निश्चित चांगलं चांगलं देईल. निश्चित चांगलं देणार. निश्चित चांगलं देणार. तुळ राशीला गुरु असेल तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये प्रश्न उपस्थित होतात. हो. ओके सर. पोटाचे विकार होतात. बरं, आता अष्टम स्थानामध्ये फक्त राहू आहे. अष्टमात फक्त राहू आहे. अष्टमात काही म्हणजे छायाग्रह नाही, भाग्यात नाही, डायरेक्ट दशमात सिंह रास आहे तिथे आणि एकच आलाय तो धूम. धूम नावाचा बिंदू. धूम नावाचा बिंदू दशम स्थानामध्ये आलेला आहे. होय. आता अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये धूम नावाचा बिंदू काय करतो तर अत्यंत वादळी अवस्था निर्माण करतो. आणि अशी अवस्था किंवा अशा गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये झालेल्या आहेत. कशाबद्दल झालेल्या आहेत? अतिशय वादग्रस्त, अतिशय टोकाच्या गोष्टी हे ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडल्या. अधिक दशम स्थान हे राजकारणाचं स्थान आहे, त्याचा अधिपती गुरुयुक्त आहे. पण तरी सुद्धा काही काळ त्यांच्या जीवनामध्ये कदाचित हानी पोहोचली. तिथे कधी कधी भरपूर प्रमाणामध्ये घटना घडल्या अशा की त्या सांगू शकत नाही, पण विरोध भरपूर झाला. असं आहे. तो धूम तिथे असल्यामुळे प्रतिष्ठा, व्यवसाय आणि राजकारण या तिन्ही ठिकाणी त्यांना सफर व्हावं लागलं असेल. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं जे काही कंपनी आहे त्या कंपनीवरती बरेचसे सरकारी प्रॉब्लेम झाले. काही ठिकाणी रेड झाल्या, म्हणजे आंदोलनं झाली. धूम हा जो भाग आहे तो त्या ठिकाणी आपण पूर्वीपासून काय सांगितलेलं आहे की धडाका, धमाका होणे, आणि असा धमाका जो आहे तो त्या ठिकाणी घडलेला आहे. बघा, आता हे दशम स्थान बघितलं, चतुर्थ स्थानामध्ये बघितलं, लग्न स्थानात बघितलं, धनस्थानात बघितलं, तर तुम्हाला तुमचा आता विचार काय आहे, आणखी काय काय पाहायचं आहे ते सांगा. कृपया मध्ये नेट गेलं तर ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता, पण उगाच मध्ये तुमचं काम झालं आणि ते निघून जाऊ नका. इट इज इन्सल्टिंग आणि शास्त्र तुम्हाला साथ देणार नाही. हे तेवढंच आहे.
सर कम्प्लीट होऊ द्या. सांगू मी? हा बोला. येस मॅडम बोला. तुम्ही सांगतात की मध्ये जातात एक बोट पकडून तुम्ही क ख ग शिकवतात. कोण जाणार मूर्ख? नाही जातात, काही लोक कोण हुशार आहेत, जाणार सर? जातात. क ख ग शिकवतात सर तुम्ही. तरी सुद्धा मला इथून दिसतं ना कोण पळालं ते, मला माहिती आहे. जातात. कसं आहे की सगळेच लोक हॉनेस्ट असतात असं नाही. काही लोक खबरी काढायला असतात, काही लोकांचे विचार आचार वेगळे असतात. म्हणून कधी कधी स्वतःची प्रगती स्वतः का करू शकत नाही याला कारण आपण स्वतःच जबाबदार असतो. वामनराव पैंचं एक वाक्य लक्षात ठेवावं. पूर्णपणे विश्वाचं त्यांनी एक वाक्य सांगितलं, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. याच्या पलीकडचा संकेत नाहीये. करेक्ट सर. आणि निस्वार्थ भक्ती करणारे ते होते. निस्वार्थ, कोणाकडूनही काही घेतलेलं नाही, फक्त ज्ञान दिलं लोकांना. आणि त्यांनीच हे वाक्य आणलं, जीवनाचा शिल्पकार तूच आहेस. आता याच्यात सोडून गेले, नेट जातं हे मान्य आहे मला, पण जबरदस्ती काय क्लास, तुमची विद्या अपुरी राहील, तुम्हालाच आणखी संकट येतील. कारण विद्येचा अपमान केल्यानंतर विद्या सुद्धा एक देवता आहे, सरस्वती आहे ती. बोला. सर नमस्कार, एक प्रश्न विचारू मी? येस बेटा. सर ही जी पत्रिका आहे ना, इथे कोटी कोटी रुपये, बरोबर सर? थाउजंड हे ऑफ करोड. हा हा, हे सर हे अक्युमुलेटेड पूर्ण 9 ग्रह आपण चेक करणार की फक्त सेकंड आणि 11th हाऊस? तुम्ही सर आपण हे कसं गणित करू शकतो? तर याच्यामध्ये सांगा ना गणित सर. असं आहे बेटा की गुरु हा हा अर्थकारणाचा कारक ग्रह आहे. हा आणि तो रवियुक्त आहे, हा, दशमेश युक्त एक्झॉल्टेड आहे. शनी. हा हा आणि त्या दशमावरती गुरुची 5वी दृष्टी आहे, हा दशम स्थानावरती. हा हा आणि दशमेश राजा त्याच्या सोबत आहे. हा आफ्टर ऑल राजा राजा आहे, सर. गुरु भाग्य विधाता आहे, सर नाही मी का? ऍग्री करते, पण सर आजकाल काय झालेलं आहे, 100 कोटी रुपये, 1000 कोटी रुपये हे सर साधारण कुंडलीमधून इथे आता सेकंड हाऊस मध्ये केतू आहे ना सर. तर ही व्यक्ती ओळखीची आहे म्हणून सांगितलं मी तुला. बाकी काय अशी कोणी कुंडली आणली तर आपण सांगू नाही शकणार की तुम्ही 1 लाख रुपये कमवाल म्हणून. नाही, दॅट इज रॉंग. ही अच्छा व्यक्ती माझ्या परिचयाची, चांगल्या परिचयाची आहे, अनेक वर्ष परिचयामध्ये आहे, नंबर अच्छा ऑफ इयर्स. अच्छा. म्हणजे पुन्हा तेच आहे की त्यांनी स्वप्रयत्नाने हे घडवून आणलं हो, आहे ना. म्हणजे बाकी बघ आपण असं परत सांगतो. हा ऐक बेटा, हा एक तर व्यापारी रास आहे नंबर 1. हा नंबर 2, राशी स्वामी हा गुरुयुक्त आहे. हा दशमाधी 2 केंद्राधिपती गुरुयुक्त आहेत, लक्षात ठेव. हा. असं आहे. सर मी अग्री करते, तर म्हणजे मी तुम्हाला म्हणजे मी सर तुम्हाला अपोज नाही करते, पण एक जो प्रश्न आहे ना की ह्याच टाइमाला अप्रॉक्सिमेट 24-25 तारखेचा जन्म असेल एप्रिल महिन्याचा, आणि अप्रॉक्सिमेट इव्हिनिंगचाच टाइम आहे त्यांचा. सर या टाइमाला तर भरपूर माणसं जन्माला आली असतील ना, तर हो, आली असते ना. काय असं असेल की ह्या व्यक्तीने. त्याला पिन पॉइंट ऍस्ट्रॉलॉजी म्हणून एक आहे. हा 1 सेकंड इक्वल टू 1000 ब्रेकअप. 54,000 नाणे आहेत त्याच्यामध्ये. हा कळलं का? ठीक आहे सर, कळलं. 54,000 नाण्यांचा आता तो वर्ग घ्यायचा आहे. 54,000. सर मी सांगू, माझ्याकडे अशी व्यक्ती, अशी पत्रिका आहे जी लोक असं बोलतात की ह्या कामामध्ये 100 कोटी भेटतील, असं भेटेल, पण मला ते समजत नाही कसं भेटणार. नाही, भेटतात, पैसे मिळतात. भेटतात ना सर? पैसे मिळतात. ऐक माझं बाळा, असं आहे की पैसे कमवण्याचं टेक्निक तुमच्यापाशी हवं, आणि तुमची आवड पण पाहिजे की मला पैसे कमवायचे आहेत. कळलं? पैसे मिळतात, पैसे आहेत, ते तुम्हाला दिसत नाहीत. तुम्हाला काम केलं पाहिजे. आता विचार कर, एक साधी गोष्ट, अडाणी सारखी व्यक्ती गुजरातमध्ये येऊन अख्खी धारावी 70,000 कोटी रुपयाला विकत घेते. मस्करी आहे. त्याच्यावरती सर किती माझ्या पैसे लावणार? डोक्यामध्ये तो प्रश्न आलेला की अडाणीची पत्रिका आपण पाहूया की केवढा पैसा कुठून आला आणि कसा. नाही, पण सर आला तुम्ही ते कुठून नाही, उत्तर पैसा. सांगितलंच की 54,000 नाड्या, पिन पॉइंट. सर पैशाला कधीही पैसा क्लास चालू बनवतो. कराल तर मला घ्या त्या क्लासमध्ये. हा बेटा, पैशाला पैसा बनवतो. सर हे पण बरोबर आहे, आणि हे 8th हाऊस वर्किंग ग्रेटली या सगळ्या याच्यामध्ये.
थर्ड हाऊस, एट आणि हाऊस, आणि 11, हे पण 12. मी तुला हे पण मी तुला हा सांगतो, या पत्रिकेमध्ये हा हा अष्टमातला राहू आहे ना, हा हा कधी त्यांचं धन जे संग्रह आहे तो खाऊन जाईल माहिती पडणार नाही. हा हे हा पण तेवढंच आहे. हे पण ते तसंच आहे. येस. हे पण तसंच आहे. ठीक आहे सर, थँक्यू. अष्टमातला धनातला. थँक्यू बेटा. बरं, आता 8:45 झालेले आहेत. आणखी कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा, चांगल्यापैकी विचारा. सर बेंद्रे बोलतोय. बोला. दशमेश रवी आहे, तो बुध. धनातल्या राहू बद्दल काय सांगत होतात सर? हा, धनस्थानामध्ये राहू असल्यानंतर सुद्धा जातकाच्या आर्थिक स्थितीमध्ये कालांतराने तफावत येते. कधी कधी असलेलं चुकीच्या माध्यमातून निघून जातं. अशा अनेक गोष्टी असतात. कधी कधी जन्मताच मनुष्य कंगाल कुटुंबामध्ये जन्माला येतो आणि कमावलेली मालमत्ता यदाकदाचित दुसऱ्याच्या घशात घालून जातो, कायद्यामध्ये फसतो. अशा तऱ्हेने गुप्तरित्या मालमत्ता किंवा तत्सम पैसे हे तसेच पडून राहतात. असाही गोष्ट आहे. बरं बेंद्रे साहेब बोला. हा, मी म्हणत होतो दशमेश रवी आहे, तो हा. गुरुच्या युतीत आहे आणि तिथेच बुध पण आहे. बुध पण म्हणजे तिघांची युती आहे जवळजवळ. हो. आणि जरी षष्ठम भावात असले तरी बुध आणि गुरु तर दोन्ही चांगले ग्रह आहेत. सूर्य तुम्ही म्हणला की कधी कधी हे असतं ना, म्हणजे वाईट काय समजतात त्याला. नाही नाही, सांगतो तुम्हाला मी बेसिकली मी ह्याची मी स्ट्रेंथ आहे मी ती सगळी त्या सूर्यात आणि गुरुमध्येच आहे का? आणि सांगतो तुम्हाला. बुधाची व्यापारी रास. टेल यू बघा, असं आहे सर की दशमाधिपती जो आहे तो त्या ठिकाणी त्याची संपूर्ण कार्यशीलता आहे, हा. जे काही वर्किंग आहे त्याचं थोडक्यात, हम्म. तो गुरुयुक्त आहे. हम्म. अधिक राशी स्वामी गुरुयुक्त आहे. हो. तर राशी स्वामीला एवढी आपण का किंमत देतो? त्याला कारण काय आहे की राशी मनातील विचार कसा करते, तर प्रगतीकडे जाण्याचा मार्ग हा गुरुशिवाय तुम्हाला दाखवणार नाही. आर्थिक प्रगती. द पर्सन इज व्हेरी प्रॅक्टिकल फॉर फायनान्स. असे पैसे घालवेल पण, पैसे कमवेल पण हे इज अ प्रॅक्टिकल. म्हणजे इथे गुरु हा सगळ्यात डॉमिनंट रोल प्ले येस. करतो. मी तुम्हाला आणखी सांगतो उदाहरण. जरी षष्ठामधला गुरु असला, मेषेचा असला, धनुचा असला, सिंहेचा असला, उदाहरण मी तुम्हाला देतो की षष्ठ स्थानामध्ये सचिन तेंडुलकरचा गुरु आहे, सिंह लग्नाला, मकर राशीमध्ये. तरी सुद्धा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये 1000 कोटी रुपये येतील असं कधी वाटलं नव्हतं. बरोबर. ही इज हॅव्हिंग मोर देन 1000 करोड. आणि तो नीचभंग राजयोगा, गुरु नीचेचा आहे तरी एवढं हे झालं. येस येस, असं आहे. बरोबर. म्हणजे कधी कधी गुरु काय देईल. इव्हन तुम्हाला सांगतो की सुनील गावस्कर सुद्धा, सुनील गावस्कर बद्दल पण तुम्हाला सांगतो, मकर लग्न आहे, लग्नी गुरु आहे, 12व्या स्थानामध्ये चंद्र आहे, अष्टमात शनी आहे सिंहेचा. सेम थिंग, अष्टमात शनी म्हणजे लग्नेश अष्टमात. मोरारजी देसाई सुद्धा मिथून लग्न, लग्नेश अष्टमात. तरी सुद्धा हे लोक फार मोठे झाले. बरोबर. कळलं का? आता मोरारजी देसाईंकडे काय फायनान्स होता? नाही, बिलकुल नाही. त्यांना राहायला घर नव्हतं, पण तरी सुद्धा पंतप्रधान झाले ना. हो. आणि कडक शिस्तीचे व्यक्ती, कारण शिवराज होते. मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते, मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते, आणि नंतर फायनान्स मिनिस्टर होते, मग नंतर ते प्राईम मिनिस्टर झाले. पण योग सोडत नाहीत कधी. अधिक त्यांचा चंद्र आणि राहूची युती होती. हा एक भाग आहे. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी त्या व्यक्तीला राहण्यासाठी घर नाही. मग शेवटी शरद पवारांनी सारंगमध्ये त्यांना घर दिलं. मोरारजी देसाईंना. हो, त्यांचं घर कोर्टाने काढून घेतलं. अच्छा. रिवेरामध्ये आपला मरीन ड्राईव्ह आहे ना, तिकडे त्यांचं घर होतं. म्हणजे यशवंतराव चव्हाण ते बादला बादला राहायचे. अच्छा. पण कोर्टामध्ये केस हारले. असं. ओके ओके सर, थँक्यू. नेक्स्ट आणखी कोण आहे बघा. क्लास 9:10 मिनिटात मोकळी भावना क्लास द्यायचा आहे.
तुम्हाला छायाग्रहाबद्दल इत्यादी काही माहिती असेल, माहिती हवी असेल किंवा काही अडलं असेल तरी विचारा. प्रश्न विचारायला कुठलीही हरकत नाही. बोला. या व्यक्तीने जे काही करिअर सुरू केलं ना, तो कालावधी होता 1979, ज्यावेळेला कर्क राशीला गुरु होता. आलं लक्षात? हॅलो. ऐकलं ना? हो सर. कर्केत गुरु असताना 1979ला 79ला करिअर सुरू केलं होतं. होय. करिअर म्हणजे ते रस्त्यावरती फेरीवाला नाही. नाही, हे राजकारणातलं ना. हा, म्हणजे त्या ह्याच्यामध्ये होय. एक वेगळ्या तऱ्हेचं कार्य सुरू केलं होतं. होय. पण सर म्हणजे इतक्या लहान वयात? येस. 15 वर्ष. हो, मग 15 15व्या वर्ष. वर्षी. हो ना, Yes. म्हणजे लहानच झालं ना. हो, लहानच आहे. Yes. मग आता काही वेळेला काही लोकांच्या जीवनामध्ये अगदी वयाच्या 10व्या वर्षी पण काम लोकांकडे भांडी घासण्याचं काम करणारे लोक आहेत. हो, करावं गाडी लागतं, बरोबर. करावं लागतं की नाही, बघतो आपण ना नेहमी. अनेक लहानपणा. आता तर मुलांना कामाला ठेवायला परवानगी नाहीये, पण त्यावेळेला होती. लोक हो. गॅरेजमध्ये काम कर्क करायचे. राशी आहे म्हणून ना, काय म्हणता? भाग्यस्थानात कर्क राशी आहे म्हणून ते ऑपरेट झालं ना. नाही नाही, 10व्या स्थानामध्ये सिंह रास आहे आणि भाग्यस्थानामध्ये कर्क आहे. ऐका, ही परिस्थिती माणसाला करायला लावते, त्याच्यामध्ये स्थानाबद्दलचा काही संबंध नाही. कळलं? परिस्थिती करायला लावते. तर एक प्रश्न विचारू. हा, बोला. तर यांचं शिक्षण अजिबात झालं नाही, तुम्ही म्हणलात पंचम जवळपास स्थानात. जवळपास जवळपास शिक्षणापेक्षा वेगळं शिक्षण भरपूर झालंय. हा. अच्छा. वेगळं शिक्षण त्याच्यात भरपूर. आता पंचम स्थानात जे काही हे आहेत त्यांचे, म्हणजे पंचम स्थानात मीन राशी आणि मीन राशीत 3 हे आलेत ना, उपकेतू, यमगण, त्याचा काही संबंध नाही ना. नाही, पण पंचम स्थानामध्ये मंगळ आहे. मंगळ हा शिक्षण. आता पंचम. सुनील गावसर कुठे ग्रॅज्युएट झालाय? 10वी. सचिन तेंडुलकर कुठे ग्रॅज्युएट झालाय? 10वी. ते करिअर ओरिएंटेड लोक आहेत. आता शिक्षण आणि करिअर मध्ये फरक आहे. एकदा संधी मिळायला लागली की मनुष्य मग तिथे वाचन करतो, फक्त शिक्षण नाही करत. आपल्याकडे किती लोक शास्त्री झालेले आहेत पण तरी हुशार आहेत, आणि किती लोक शास्त्री झाल्यात तरी हुशार नाही आहेत. तर तुम्ही त्यांना म्हणलं की लहानपणी तडीपार केलं त्यांना दादर मधून, तिकडनं डोंबिवलीला गेले वगैरे, तर म्हणजे काहीतरी गुंडगिरी केली असल्यामुळे तडीपार भरपूर केलं. भरपूर भरपूर. ते कुठल्या ग्रहामुळे, म्हणजे ते दिसतं का ह्याच्यात? वृश्चिक लग्न हा जो भाग आहे ना, हा. ॲरोगट, चुकीची मैत्री, चुकीचे लोक. शनी आहे ना शेवटी कायद्याचा कारक, तो षष्ठात पाहतोय. अच्छा, म्हणून त्यांना शिक्षा केली त्याची. म्हणजे त्यांनी काहीतरी केलेलं असणारच डेफिनेटली. पण कारणीभूत असतो ना सर. म्हणून तुम्ही म्हणला की त्यांचं वेगळं शिक्षण झालेलं आहे. हाऊ टू मॅनेज. शिक्षण अतिशय वेगळं आहे. ओके ओके सर, थँक्यू. आमच्या समोर वाढलेलं आहे. हो हो. सर माझे नमस्कार सर. बोला. आता नमस्ते. इथे एक्सटर्नमेंटचे ग्रह कोणते आपल्याला असे सांगता येऊ शकतात का? असं म्हणजे ही अचानक कुंडली आली समोर, तर एक्सटर्नमेंट झाली असेल आयुष्यात, असं ठरवता येण्यासारखा ग्रह म्हणजे शिक्षा, हा, ही एक प्रकारची नाही शिक्षा आहे ना. पनिशमेंट म्हणताय तुम्ही? हा, म्हणजे एक्सटर्नमेंट, तडीपार तडीपार. तडीपार. एक्सटर्नमेंट म्हणतात. पण आता हो असं हो. आहे, ऐका आपल्या पोलीस मध्ये एक कायदा आहे, सांगतो तुम्हाला मी. जनमानसासाठी हानिकारक असणाऱ्या व्यक्तींनी दूरवर जाऊन राहणे, मग छोटा गुन्हा असेल तरी सुद्धा.
हो कधी सर. कधी त्या विभागामध्ये पण तुम्ही येऊ शकत ना, असा काय कलम आहे. कधी कधी तुम्हाला तो जिल्हा सोडावा लागतो. येस सर. अंडे उकडायला टाकू पण हा? हा मग काय पण खायचंय? इथे अशी ग्रहस्थिती कशी दिसू शकते का असं की थोडं हो खाय ना. हो काहीतरी झालं असेल असं? हे मध्ये कोण बोलतोय जरा प्लीज? बोला साहेब, तुम्ही अटले साहेब बोला. दुसरं काय आहे, पण अशी एक्सटर्नमेंट झाली असेल म्हणजे तडीपार झालेलं असेल हो असं हो हो असं ओळखता म्हणजे ते येण्यासाठी. सोडावं लागलं तिथून कायद्याने सांगितलं की आता तुम्हाला जावं लागेल. आपण असे अनेक ग्रहस्थिती लोक आहेत. हा पण याच्यावरून ग्रहस्थिती अगदी कुठली? ग्रहस्थिती जी आहे ना, तर त्या हा ठिकाणी सर. तुम्ही राहू पण पकडू शकता, शनी पण पकडू शकता. शनी येस षष्ठ सर. स्थानात पाहतोय, हो त्यावेळेला सर. तुम्हाला वास्तव्य तिथे बदल होऊ शकतो. शनी त्या हा ठिकाणी वास्तव्य करायला देणार नाही. अशा अनेक गोष्टी आहेत त्यातल्या. थँक्यू कळलं सर. का? हो सर. थँक्यू. बोला. सर, मग ही तडीपारीची जी शिक्षा आहे ही वारंवार होत गेली यांना की एकदाच नाही झाली? नाही, एकदा काय आहे बघा, सांगतो मला मॅडम. एकदा हा मनुष्य त्या परिसरामध्ये गेला आणि हा तिकडे अट्रॅक्ट झाला की तो तिथेच वावरतो, तिथेच राहतो, तिथेच चांगलं काम करतो, तिथे त्याचं भविष्य घडतं. म्हणजे ती अच्छा एक पनिशमेंट आहे, पण तिथे काही सुधारणा होणार नाही असा काही भाग नाहीये. अच्छा. तिकडच्या लोकल बॉडीशी संबंध तुटतो, मग तो दुसरी बॉडी निवडतो. हा हा असं आहे ना. हा आलं लक्षात सर. आता कालची पत्रिका तुमच्या नागपूरचीच होती. नाही, काल तर खूप आमच्या इथे धूम होती, काही म्हणजे हेच नाही झालं माझं. तुम्हाला व्हिडिओ पाठवला, तो ऐकला असेल ना तुम्ही. हो मग त्यातली स्थिती वेगळी होती, हो ही स्थिती सुद्धा वेगळी आहे, पण ही आहे मजबूत हो पत्रिका आहे. इंटरेस्टिंग आहे सर ही पत्रिका खूप. म्हणजे माणूस कुठल्या कुठे गेला, हो हो, कुठून सुरुवात प्रश्नच नाही. झाली आयुष्याची आणि कुठे गेला. Yes. खरंच पण इंटरेस्टिंग आहे. अजूनही जमिनीवरती पाय आहेत. हो लोकांशी बोलताना, लोकांशी भेटताना, गरिबाची जाणीव, गरिबीची जाणीव, सगळ्या हम्म गोष्टी आहेत. असं आहे. ते चटके त्यांनी स्वतः सोचले आहेत ना, त्याच्यामुळे पूर्ण कल्पना आहे. नक्की नक्की नक्की. आर्थिक मदतीचा हे आहे, कोणाचं काम आहे, कोणाला नोकरी आहे, कोणाला हॉस्पिटलचं आहे, कोणाला आणखी आर्थिक स्थिती आहे, सगळ्या गोष्टी कळत. व्हेरी प्रॅक्टिकल मॅन. हम्म म्हणजे पॉझिटिव्हली खूप काही शिकण्यासारखं आहे या पत्रिकेतनं. हो हो. आणि तुम्ही बिलीव्ह करणार नाही मॅडम, त्या ठिकाणी एका पार्टीचं खच्चीकरण करण्यामध्ये या व्यक्तीचा 80% वाटा आहे. हा असेल ना. तर गुरुग्रह आणि मंगळ ग्रहामुळे ही ताकद मिळाली ना. आहे, दोन्ही ताकदवार ग्रह आहेत. मेषेचा स्वतःच्या राशीतला त्या ठिकाणी रवी वृक्षीचा आहे, गुरु चांगला आहे. ठीक आहे. आता 9 वाजलेत. हळदणकर मॅडम, आणखी कोणाला काही, कुलकर्णी मॅडम, आणखी कोणाला काही विचारायचं, अभिप्राय द्यायचा? बाकी आता नो क्वेश्चन्स नो आन्सर. पुढच्या वेळेला मी आता पाराशरी कदाचित चालू करेन. आता इथपर्यंत तुम्हाला छायाग्रहाचं पूर्ण गणित कळलेलं आहे का आणखी काही घ्यायला पाहिजे? कळलंय सर. कळालंय. पूर्ण सगळं. हो सर. तर आता कळलं. खालचा सर खगोल कधी घेणार आहे? खगोल 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 घ्यायचा आहे. उद्या कारण काय ते घेणार आहे? फार खगोल जरूर आहे आम्हाला. कारण नक्की. सर उद्या काय घेणार? उद्या तर सुट्टी आहे. अच्छा, उद्या गुरुवार. आता सगळे लोक रोज रोज खुले राहते बोलतील आम्हाला घरकाम. अरे काही काही लोकांचा फोन येतात, बोले आमच्या बायकांना तुम्ही वेळ लावून ठेवले, घरात लक्ष नाही. सर सॉफ्टवेअर कोणतं? संध्याकाळ झाली की तुमच्याकडे इथे येऊन बसतात, आमचं जेवण खाणं राहून जातं. बरं ठीक आहे. सॉफ्टवेअर कोणतं वापरायचं? हा काय म्हणता? सॉफ्टवेअर कोणतं वापरायचं? सॉफ्टवेअर तुमच्या मोबाईलमध्ये आहेत ते बघा. परत सांगतो मॅडम,
सगळ्यांना सांगतो, सूचित करतो, महागडे क्लास, महागड्या वस्तू, महागडे सॉफ्टवेअर कधीही घेऊ नका. कुठल्याही महागड्या क्लासला बळी पडू नका, तुमचे पैसे फुकट जातील. हे खरंच आहे सर, पण ह्यासाठी हे छायाग्रह काढण्यासाठी सॉफ्टवेअर कोण? मी आय विल टेल यू. बरं, दुसरी गोष्ट मॅडम, कधीही कुठल्या महागड्या क्लासला बळी पडू नका. कळलं सर. तुम्हाला तर माहिती आहे, आम्ही 100 रुपयापासून सुरू केलं होतं. माहिती आहे मला सर. हा, म्हणजे 2002 साली 100 रुपये प्रति महिना ज्योतिष शिका. आजही आमचा स्टँडर्ड 100 रुपयाच्या वरती गेलाच नाही कधी. सर, खाली आला. बोला. वृश्चिक राशी संबंधीचं एक वाक्य मला आठवतं. बोला. म्हणालात की हे वृश्चिक लग्नाच्या व्यक्ती आहेत ना, ते नेहमी एक वाक्य बोलतात, खड्ड्यात जाऊ दे. ते माझ्या पूर्ण लक्षात आहे. बरोबर. धन्यवाद. मी तुम्हाला हे करीन, आय विल एक्सप्लेन डेफिनेटली. पण कुठलीही महागडी सॉफ्टवेअर वगैरे घेऊ नका, काही नसतं त्याच्यामध्ये. बरीच लोकांची गणितं चुकलेली आहेत, सॉफ्टवेअर रिजेक्टेड आहेत, आपण पत्रिका काढतो, ऍस्ट्रो वगैरे वगैरे सगळे बकवास आहेत. ते त्यांच्या पद्धतीने बनवलेले आहेत, चोरलेली आहेत, डुप्लिकेट केलेली आहेत, पायरेटेड आहेत, गणितं बरोबर नाही आहेत, सगळ्या चुका होतात. धन्यवाद. धन्यवाद. येस मॅडम, धन्यवाद. बरं, आणखी काही तुम्हाला आता सर बिंदू कसे काढायचे त्याची सूत्र असतील तर? हा, सूत्र मी तुम्हाला ते पुस्तकच आज आणलेलं आहे, ते तुम्हाला पोस्ट करतो, मग तुम्ही घ्या. सर प्लीज ते पुस्तक पोस्ट करा, कारण वेगवेगळ्या ऍप्स मध्ये उपकेतूचं जे गणित आहे ना ते डिफरंट आहे सर. आपण नवमांश वगैरे चेक केलं ना तर ते सर्व चुकीचं येतं सर. ठीक आहे, आता ते नंतर आपण बघू, मी तुम्हाला पाठवतो. तर उपकेतू माझ्या लक्षात असं आलंय की रवीचे जे रेखांश आहेत ना त्यातून एक रास वजा केली की आपल्याला उपकेतू मिळतो. बरोबर, ते सेम सिमिलर तुम्ही जे बोलताय ना मॅडम, तसंच आहे. ते फक्त काढणं मला एक कळत नाही. आता आपण काय कुंडली बनवताना ते स्पष्ट ग्रह, पंचांग, मग त्याच्यामध्ये वजा करा, अधिक करा, हे सगळ्या गोष्टी आता आपण करत नाही. आपण डायरेक्ट कॉम्प्युटरवरती कुंडली मांडतो आणि नंतर लोकांना आपण सल्ला देतो. आणि त्या भानगडीमध्ये लेबर जॉब आहे तो खरा. बरोबर. आता तो लेबर जॉब संपलेला आहे सगळा. मला असं वाटतं की 2015 नंतर संपूर्णपणे संपुष्टात आलेलं गणित खरंच फलित इम्पॉर्टंट आहे. 14-15 नंतर गणित संपुष्टात आलेलं आहे. ठीक आहे, तरी शिकावं गणित, वाईट नाहीये. मी तुम्हाला रेकमेंड करतो चांगलं पुस्तक, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जुन्या काळातलं पुस्तक आहे, होईल. सर नमस्कार. नमस्ते, बोला. सर मी जशी दादरला येत होती तेव्हापासून माझा आवाज येतोय ना? हा बोला, जरा आवाज माईक काढा तुमचा, मग बोला. नाही माहित नाही मी याच्या बरं पुढे बोला. इकडे ना नेटचा प्रॉब्लेम आहे ना, त्याच्यामुळे काही बरं कर्नाटकात आहे ना. मी दादरला येत होती त्यावेळेला सुद्धा, म्हणजे त्या काळात सुद्धा तुम्ही 100-200 फी घेतलीच नाही कधी. आणि जसं गुळाला मुंगळे चिकटतात ना, तसे म्हणजे मी तेव्हाही पाहत आलेली आहे की तुम्हाला कोणाला सांगा माझ्या क्लासला या सांगण्याची गरजच पडली नाही. सगळे तिथे आपोआप येत होते. आणि कोण कसं आहे याची तुम्ही बरोबर, तुम्हाला इतकी पारख आहे. मी सुद्धा अचंबित झाली होती तेव्हा. पहिल्यांदा क्लासमध्ये एका व्यक्तीला तुम्ही ओळखलं आणि त्याला सांगितलं की तुम्ही उद्यापासून येऊ नका, चला तुम्ही क्लास करायला येता की बिझनेस करायला येता. तर माझ्या काही ते लक्षात नाही आलं. नंतर समजलं की त्याने काहीतरी नोट्स काढल्या होत्या आणि तो विकत होता. म्हणजे नोट्स विकायला लोक असे प्रवृत्ती असते लोकांची. जाऊ द्या, त्याबद्दल विचार करायचा नाही. हळदणकर मॅडम, नाव यू स्टार्ट अँड एंड. मग कुबल मॅडम. येस, थोडक्यामध्ये अभिप्राय. हा बोला. बोला. येस, धन्यवाद. हा मॅडम बोला. नमस्कार सर. नमस्ते मॅडमना नमस्कार, मुकेश सरांना नमस्कार, कुबल मॅडमना नमस्कार. सर, नेहमीप्रमाणेच आजची कुंडली ही अतिशय वेचलेली कुंडली. म्हणजे आता ह्या मॅडम जसं म्हणाल्या की तुम्हाला माणसांची पारख अचूक आहे आणि माणसांचा संग्रह त्याहूनही निवडक आहे.
हे या कुंडलीवरून खरंच चांगलं कळतंय. राशी स्वामी आणि रवियुक्त गुरु, राशी स्वामी आणि रवियुक्त गुरु असं जेव्हा कुंडलीमध्ये आढळतं, तेव्हा त्या कुंडलीचा दर्जा किती वेगळ्या पद्धतीने वर चढत जातो याचं हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. मंगळ राहूच्या मुखात हे आपण वारंवार ऐकतो, पण राहू हा अष्टमात असेल तर इल्लीगल संपत्ती जमवणं आणि मंगळाच्या मुखात असेल तर इल्लीगल संपत्ती गमावणं, या दोन्ही गोष्टींची सांगड या पत्रिकेमध्ये चांगल्या पद्धतीने कळते सर. वृश्चिक रास सारखी फटके देणारी असते किंवा त्याला फटके बसतच राहतात हे मी वारंवार सांगता. आणि या कुंडलीमध्ये हे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला कळलं की शनी समोर सुकेशात बसलेला आहे आणि समोरची रास ही दुःख देणारी आहे. तेव्हा शनी समोरच्या ह्याच्यामध्ये राजकारण म्हणा, व्यवसाय म्हणा किंवा प्रतिष्ठेला म्हणा, तशा पद्धतीने त्यांनी दगा दिलेला आहे किंवा त्याचे अपडाऊन झालेले आहे, हे या शनीच्या ह्याच्यावरून आपल्याला चांगलं कळून येतं सर. धनुराशीला काळबिंदू मिळालाय आणि धनुरास आणि मीन रास या दोन्ही आर्थिक संपत्ती दाखवणाऱ्या किंवा आर्थिक परिस्थिती दाखवणाऱ्या राशी असल्यामुळे त्याच्यात जर उपग्रह बिंदू चांगला आला नाही तर तो अंशात्मक त्याची पोझिशन जी आहे त्याप्रमाणे तो चांगली आणि नंतर वाईट या दोन्ही प्रकारची फळं कशी देऊ शकतो यासाठी सुद्धा ही कुंडली अभ्यासनीय आहे. अर्धप्रहर हा केवळ आपण मुहूर्तासाठी वापरायचा आहे, तेव्हा हा बिंदू ज्या भावात पडलेला असेल त्या भावाचा वापर करून तिथे जेव्हा चंद्राची मुवमेंट असेल तेव्हा आपण शुभ कार्यासाठी किंवा चांगल्या कार्यासाठी मुहूर्ताची निवड करू शकतो. याचा सुद्धा अभ्यास या कुंडलीतून आपल्याला चांगला झालेला आहे. वृश्चिक आणि मेषेत ग्रह असतील तर अशी व्यक्ती दुसऱ्यांसाठी खूप मेहनत घेत असते हे वारंवार सांगता आणि या कुंडलीतून सुद्धा तुम्ही ते चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं. दशमात धूम बिंदू पडल्यामुळे त्यांना दशमाची फळं ही बऱ्याच वेळा भोगावी लागली हे सुद्धा आपल्याला चांगलं लक्षात आलेलं आहे. तेव्हा अशी आणि लग्नात गुलिक, मांदी आणि व्यतिपात हे तीनही बिंदू हे चांगले नाहीत किंवा आपण अशुभ म्हणू किंवा खडतर जीवन जगणारे म्हणू. त्यामुळे या व्यक्तीला आयुष्याच्या सुरुवातीलाच, कारण जन्म घेतानाच हे बिंदू घेऊन आलाय, त्यामुळे शनीची पहिली राऊंड होईपर्यंत या व्यक्तीला खडतर आयुष्याला सामोरं जावं लागलं. ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने आम्हा विद्यार्थ्यांना तुम्ही सांगितली आणि अभ्यास चांगल्या पद्धतीने होतोय. तेव्हा या सगळ्यासाठी सर खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. नमस्कार. कुबल मॅडम समारोप करा. मुकेश भाऊ, मी तुम्हाला होस्ट केलंय. होय सर, होय, बघितलं. बोला. सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार मुकेश भाऊ, तुम्हाला पण नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत, सर्वांचे आभार, सर्वांना नमस्कार. हा धनगर मॅडमने म्हणजे पटकन जरी तरी पण जवळजवळ सगळ्याच पत्रिकेचा आढावा खूप छान घेतलाय. पण सर मला किती वेळ आहे त्याप्रमाणे मी बोलते की काय सांगा मुकेश भाऊ? बोला मॅडम, बोला हो तुम्ही, काय चिंता करताय? नाही चिंता नाही ना, पण तुम्ही आले की मग मला टेन्शन असं नाही, मग असं वाटतं ना की तुम्हाला वेळ नको. नाही, बोला बिंदास बोला. ठीक आहे. तर आजचं तुमचंच लग्न आहे ना, का तुमची रास आहे वृश्चिक? लग्न आहे, लग्न. तुमचा नंबर आहे मग नंतर आता. बरं ठीक आहे, चला ऑल द बेस्ट. तर आजची आपली ही म्हणजे हे जातक वृश्चिकेचे आहेत, सरांचे मित्र पण आहेत, ठीक आहे. आणि म्हणजे खूप वेळा सर तुम्ही सांगतातच हे वृश्चिक म्हणजे रास म्हणा, लग्न म्हणा, हे धडाडीचं करारीचं असं आहे. म्हणजे त्यांना झूज तर द्यावीच लागते, नो डाऊट. मेष ते म्हणजे राशी स्वामीच मंगळ असा आहे ना, तर त्याला तर म्हणजे तो
अग्नितत्वाचा एक तर ग्रह आणि म्हणजे राज जरी ही जलतत्वाची, पण त्याचा स्वामी अग्नितत्वाचा असल्यामुळे तो गप्प तर काही बसणार नाहीच, झुंज हा देतच राहणार. पण स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठी जास्त झुंज द्यावी लागते, हे पण अगदीच खरं आहे. आणि मग आता तर ह्या म्हणजे आणि हे गुलिक आणि मांदी आणि हा व्यतिपात म्हणजे असे छायाग्रह इथे आल्यामुळं सुरुवातीला म्हणजे ह्यांचा काय म्हणायचं आपलं बालपण म्हणा किंवा सुरुवातीचा जो काळ आहे अतिशय कष्ट, तो अतिशय कठीण परिस्थितीत गेला. फार कठीण. पण तरी नंतर त्यांनी सगळं हे करून तुम्ही म्हणालात की ते 4-4 वेळा आधी नगरसेवक झाले, म्हणजे स्टेप बाय स्टेप गेले, नंतर आमदार झाले आणि आता तर डायरेक्ट कॅबिनेट मंत्रीच झाले आहेत. आणि आपण तू मगाशी काढलं 1979, म्हणजे खूप लहान वयात म्हणजे तशी त्यांची येस, प्रगती झाली, जरी अगोदरचा काळ हे गेला. आणि तुम्ही ते पण सांगितलं की चतुर्थात तो शनी असल्यामुळे पण त्यांचा तो सुरुवातीचा प्रवास असा खडतर झाला आहे. अतिशय खर्च. हा हा. आणि मग हे धार्मिक पण आहे तुम्ही म्हणता ना, म्हणजे त्यांनी बरंच हो, चॅरिटी केली, अध्यात्म सगळं मंदिर सगळं. सगळं आहे. कारण तो लग्नेश गुरुच्या राशीत म्हणजे लग्नेश मंगळ. पण इथे धनात जरी ही आपली धनु केतू. राशी गुरुची असली, पण तो केतू आहे, इकडे पण मंगळ आणि इकडे बिंदू पण काळ आलाय, म्हणजे त्यांना संपत्ती मिळाली अजून आहे, पण पण तेवढाच त्यांच्याकडनं लॉस पण म्हणजे झाला. तर इथे हे मंगळ जिथे बसलाय तर तिथे अर्धप्रहर तर आपण ह्याच्यासाठी वापरतो म्हणा, मुहूर्तासाठी, पण हा उपकेतू आणि यमघंटक. तर तुम्ही त्यावेळेस बोलताना असं पण म्हणालात की हे म्हणजे भूमिगत गोष्टी उजेडात येतात, म्हणजे काय काय चुकीच्या पद्धतीने म्हणजे काय हो हो, केलं असेल तर ते उघडकीस आलं. आणि इथे षष्टात शनी दृष्ट पण आहे ना, षष्ठ स्थान जरी ते छान आहे त्यामुळे म्हणजे ते काय कोर्ट कचेऱ्या किंवा काय कारवाया ह्या पण झाल्या असण्याची बरीच भरपूर शक्यता आहे. आणि भरपूर झालं. लहानपणाच्या अगोदर ते तुम्ही सांगितलं डोंबिवलीतून इकडे तिकडे म्हणजे ते तडीपार पण, अरे रामा बाबा. हे नमूचा फोन आहे घ्या. तडीपार त्यांना जायला लागलं. आणि फक्त ह्यांच्या आयुष्याला कलाटणी केव्हा मिळाली हे पण आपल्याला महत्वाचं सांगता आलं, म्हणजे ते वयाच्या बघण्यावरच 30व्या वर्षी, कळतं. नाही 30व्या 30व्या वर्षी. वर्षी, पण आफ्टर मॅरेज ना, कारण हे हो, आफ्टर उत्तम मॅरेज. स्थानात परिवेश परिधी सारखा चांगला बिंदू आलाय ना, म्हणजे त्यामुळे जे काही नंतर चांगली सुरुवात झाली तर ती विवाहानंतरच झाली असावी, म्हणजे भाग्योदय पण आपण म्हणू शकतो. आणि हे दशमेश तर आहे, म्हणजे तिथं धूमबिंदू आहे, तर तुम्ही सांगितलं अतिशय टोकाच्या म्हणजे गोष्टी घडल्या असतील, काही काळ म्हणजे त्यांची मानहानी पण झाली असेल, विरोध पण झाला, पण तरी सुद्धा हा राशी स्वामी म्हणजे रास त्यांची ही आहे ना, म्हणजे काय म्हणायचं कन्या पृथ्वी कन्या. कन्या. हा. तर आणि तो आणि म्हणजे राशी स्वामी प्लस गुरु आणि सूर्य पण म्हणजे दशमेश हे सगळे एकत्र बसले, म्हणजे हे त्यांना सपोर्टिंग प्लॅनेट ठरले असं पण म्हणू शकतो आपण, हो की नाही. आणि एकंदरीत छानच सगळं झालेलं आहे क्लास. आणि तुम्ही ते पण छान सांगितलं मिनेत रवी असे, म्हणजे हे का मी सांगतेय, कारण कोणी कशाची उपासना करावी, आपल्याला जास्त करून ऍस्ट्रॉलॉजर असल्यामुळं हे द्यावं लागतं ना काय आपण उपाय. तर मिनेत रवी असेल तर त्यांना विष्णूची उपासना करायला सांगायचं, मिनेत राहू असेल तर शिवभक्ती करायला सांगायचं, मिनेत गुरु असेल तर दत्त गुरूंची म्हणजे उपासना करा असं तुम्ही म्हणाला. मॅडमनी तर ते उल्लेख केला, वृश्चिक आणि हो, मेषेतील ग्रह म्हणजे झुंज द्यायला लावतात, पण ती झुंज स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठी जास्त असते म्हणजे असं. आणि वृश्चिक रास काय तुम्ही सांगितलं होतं, वृश्चिकेत ग्रह असतील तर सौख्यात अडचणी येतात, वृश्चिकेत तसं नाही, वृषभेत आणि ते ना, तुळेत. पुढे. हा. म्हणजे शुक्रासारखा असेल तर नो डाऊट, पण तुम्ही असा पण उल्लेख केला की म्हणजे आपला तुळेचा गुरु जरी असला तरी सुद्धा तिथे पण सौख्यात अडचणी, म्हणजे हे जरा नमूद करण्यासारखे, कारण आपल्याला कसं वाटतं की गुरु सारखा एवढा चांगला ग्रह पण तो तिथे आपल्याला कसं काय हे देईल, पण तिथे पण त्रास होतातच. आणि मग त्या आपल्या गीता सावंत मॅडमने एक विचारलं होतं, ते पण म्हणजे तुम्हाला नंतर विनंती की म्हणजे सगळ्या कुंडल्या सारख्या जरी असल्या तरी फरक का, तर तुम्ही ते सांगितलं ना 1 सेकंद इज इक्वल टू 54,000 नाड्या. माय गॉड, कधी ऐकलंच नाहीये पण पिन पॉइंट ऍस्ट्रॉलॉजी.
तर नंतर बघा तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा. तर एकंदरीत सगळा क्लास अतिशय उत्तम झाला. आणि हे हे मॅडमने केलं मेन्शन, पण मी परत करते. म्हणजे अष्टमातला राहू जसं दिलं तसं ते घेऊन पण म्हणजे गेला, कारण मंगळाने त्या राहूच्या मुखात पण बघितलेलं आहे. म्हणजे आहेत अजून त्यांच्याकडे आहे, पण म्हणजे येणं जाणं हे चालूच राहणार. तर सर अतिशय उत्तम उत्तम क्लास झाला. त्यासाठी मी आणि आपल्या क्लासमधले सर्वजण आपले खूप खूप आभारी आहोत. कोटी कोटी धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद कोटी कोटी साष्टांग नमस्कार. धन्यवाद मॅडम यू धन्यवाद. अँड डिवाइन सोल ह्यूज ग्रेटिंग. सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या. तुम्हाला आणि पण हो सर आभारी आहे. थँक्यू सर.